नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षा या पेपरला एका टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातात, तो म्हणजे सजीवांचं वर्गीकरण। आणि याच टॉपिकवरचे जवळपास 50 प्रश्न मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। या प्रश्नांचं व्यवस्थित डेटाबेस बघा, काय उत्तर काय येऊ शकतात आणि याच्या रिलेटेड असणारा आयोग कोणते प्रश्न विचारू शकतो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता होणार राज्यसेवा असेल किंवा पुढे कंबाईन असेल, या दोन्ही पेपरमध्ये एक किंवा दोन प्रश्न या टॉपिकवर विचारले जातात। मी पहिल्या 3 सेक्शन घेतलेले आहे। एक म्हणजे काय शास्त्रज्ञ जे काय बॅकग्राऊंडवर प्रश्न विचारले जातात, किंवा त्यानंतर जीवाणू असेल, त्यानंतर प्रोटिस्टा असेल आणि त्यानंतर फंगस, कवक आणि लायकेन या 4-5 टॉपिकवर मी 50 प्रश्न आजच्या सेशनमध्ये घेत आहे। आवर्जून व्यवस्थित बघून घ्या, वाटल्यास टेलिग्राम चॅनलला याची PDF दिलेली आहे, प्रिंट काढून घ्या आणि याच अनुषंगाने तुम्ही कंटिन्यू करा। YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। येणाऱ्या काळात असे अनेक लेक्चर मी तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे। वेळ न घालता आपण या सजीवांच्या वर्गीकरणावरती पहिल्या टॉपिककडे जाऊया। त्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न बघा काय या ठिकाणी व्यवस्थित बघा। प्रश्न जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी टॉक्झॉनॉमीचा जनक विचारलेला आहे। टॉक्झॉनॉमीचा जनक, फादर ऑफ टॉक्झॉनॉमी म्हणून कोणाला ओळखलं जातं असा प्रश्न आहे। डी कॅन्डले, एरिस्टॉटल आहे, कॅरोलस लिनियस आणि थिओफ्रस्टिस। तर मित्रांनो, माहित आहे का टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून जर कोणाला ओळखलं जात असेल तर कॅरोलस लिनियसला ओळखलं जातं। आता डी कॅन्डले हा जो आहे याने टॉक्झॉनॉमी हा शब्द दिलेला आहे, ही गोष्ट लक्षात राहू द्या। टॉक्झॉनॉमी शब्द जर कुणी दिला असेल तर टर्म कुणी दिले तर टॉक्झॉनॉमी ही टर्म डी कॅन्डले यांनी दिलेला आहे, तो शब्द त्यांनी दिलेला आहे। यानंतर एरिस्टॉटलला आपण टॉक्झॉनॉमीचा जनक वगैरे म्हणत नाही। एरिस्टॉटलला आपण फादर ऑफ बायोलॉजी म्हणत असतो, जीवशास्त्राचा जनक म्हणून ओळखलं जातं। तसेच प्राणीशास्त्राचा जनक यानी झूलॉजीचा जनक म्हणून पण कोणाला ओळखत असतो आपण, एरिस्टॉटलला ओळखत असतो। त्याचाच विद्यार्थी आहे थिओफ्रस्टिस। थिओफ्रस्टिसला आपण फादर ऑफ बॉटनी म्हणत असतो, वनस्पती शास्त्राचा जनक म्हणून या थिओफ्रस्टिसला ओळखलं जातं। यानंतर याच थिओफ्रस्टिसला आपण एन्शियंट प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणत असतो। तर या ठिकाणी बघा आपण काय काय बघितलं, आपल्याला प्रश्न विचारला टॉक्झॉनॉमीचा जनक, उत्तर आहे तुमचं कोण, कॅरोलस लिनियस। पण याच्या व्यतिरिक्त टॉक्झॉनॉमी हा शब्द कुणी दिला असेल तर डी कॅन्डले यांनी। एरिस्टॉटल याला फादर ऑफ बायोलॉजी, जीवशास्त्राचा जनक, प्राणीशास्त्राचा जनक म्हणत असतो। तसे थिओफ्रस्टिस याला वनस्पतीशास्त्र यानी बॉटनीचा जनक आणि एन्शियंट प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणतो। या व्यतिरिक्त बघा कॅरोलस लिनियसला आपण टॉक्झॉनॉमीचा जनक तर म्हणतोच, या व्यतिरिक्त कॅरोलस लिनियसला आपण प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून पण ओळखत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या। प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणतो। यानंतर कॅरोलस लिनियसला ॲनिमल टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून पण ओळखलं जातं, एक महान शास्त्रज्ञ आहे, तर ॲनिमल टॉक्झॉनॉमीचे जनक। यानंतर याच कॅरोलस लिनियसला वर्गीकरणाचा पण जनक म्हणून ओळखलं जातं। याच कॅरोलस लिनियसला आपण द्विनाम पद्धती आणि बायनॉमियल नॉमेनक्लेचरचा जनक म्हणतो। याच कॅरोलस लिनियसला वनस्पतीचं कृत्रिम गुणधर्मावर आधारित वर्गीकरणाचा जनक म्हणून पण ओळखलं जातं। तर अशा प्रकारे हे कॅरोलस लिनियसला कोणकोणत्या नावाने ओळखलं जातं ते लक्षात घ्या, कारण सायंटिस्टवर आयोगाने प्रत्येक वर्षी 1 किंवा 2 प्रश्न विचारलेला आहे, राज्यसेवा असेल किंवा कंबाईन परीक्षा असेल। यानंतर बघा आता दुसरा प्रश्न आहे, तुरिल यांनी मांडलेल्या ओमेगा टॉक्झॉनॉमी या खालीलपैकी कोणत्या गुणधर्मावर आधारित आहे, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। आता बघा टॉक्झॉनॉमिकल संरचना म्हणजे काय, जेव्हा सजीवांचं वर्गीकरण किंवा ओळख नियमानुसार करत असतो, त्या नियमानुसार जो सजीवांचा गट तयार होत असतो त्या गटाला आपण काय म्हणत असतो, टॉक्झॉनॉमिकल संरचना म्हणत असतो। तर या ठिकाणी तुम्हाला दिले की तुरिल यांनी वेगवेगळ्या टॉक्झॉनॉमी मांडलेल्या आहेत। आता तुरिल यांनी 3 टॉक्झॉनॉमी मांडलेल्या होत्या बघा। तुरिल यांनी जर बघितलं 3 टॉक्झॉनॉमी मांडलेलं आहे। पहिलं टॉक्झॉनॉमी जर बघितलं तर त्याला अल्फा टॉक्झॉनॉमी म्हणून ओळखत असतो, म्हणून अल्फा। दुसरा आहे त्याला बीटा टॉक्झॉनॉमी म्हणत असतो आणि तिसरा आहे त्याला ओमेगा टॉक्झॉनॉमी म्हणून ओळखलं जातं। तर 3 टॉक्झॉनॉमीत अल्फा, बीटा आणि तिसरं कोणतं, ओमेगा टॉक्झॉनॉमी। यानंतर जर बघितलं अल्फा टॉक्झॉनॉमी तुरिल हा काय म्हणत असतो माहिती आहे का, अल्फा टॉक्झॉनॉमी ही फक्त आणि फक्त बाह्य संरचनेवर अवलंबून असते, तर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर म्हणत असतो। जर प्रश्न विचारलं की अल्फा टॉक्झॉनॉमी हे कोणावर डिपेंड आहे, कोणत्या गुणधर्मावर डिपेंड आहे, तर बाह्य संरचनेवर डिपेंड आहे। यानंतर बघा बीटा टॉक्झॉनॉमी हे कोणाकोणावर डिपेंड आहे, एक म्हणजे काय बाह्य संरचना ह्याच्यावर पण डिपेंड करत असते। दुसरी गोष्ट म्हणजे अंतर्गत संरचना, शरीराची अंतर्गत संरचना यावर पण डिपेंड करतं। आणि तिसरा आहे ते म्हणजे जनुकीय
गुणधर्म, सजीवांचं जेनेटिकल प्रॉपर्टी यावर पण काय आहे डिपेंड करत असते. तुरील याची बीटा टॉक्झॉनॉमी. तुरील यांनी ओमेगा टॉक्झॉनॉमी मांडली. ओमेगा टॉक्झॉनॉमी हे इव्हॉल्युशनवर डिपेंड करत असते, उत्क्रांतीवर डिपेंड करत असते. यानी काय रे, ओमेगा टॉक्झॉनॉमी मध्ये काय म्हणतो माहिती आहे का तुरील? तुरील म्हणतो की जर सजीवांचं वर्गीकरण किंवा त्याला ओळख निर्माण करून द्यायची असेल तर तो तुम्हाला उत्क्रांतीच्या आधारेच करून द्यावा लागेल, इव्हॉल्युशनच्या आधारे. आणि उत्क्रांती या गुणधर्मालाच आपण म्हणत असतो फायलोजेनिक गुणधर्म. मग अशा प्रकारे ओमेगा टॉक्झॉनॉमी ही उत्क्रांती आणि फायलोजेनिक गुणधर्मावर आधारित आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला तेच प्रश्न विचारला बघा, तुरील यांनी मांडलेल्या ओमेगा टॉक्झॉनॉमी खालीलपैकी कोणत्या गुणधर्मावर आधारित आहे? पहिलं गुणधर्म आहे मित्रांनो सजीवाची बाह्य संरचना, ज्याला मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर म्हणत असतो. यानंतर सजीवाची अंतर्गत संरचना आणि तिसरा आहे फायलोजेनिक गुणधर्म. तर या प्रश्नाचं उत्तर आहे फायलोजेनिक गुणधर्मावर आधारित काय आहे? ओमेगा टॉक्झॉनॉमी डिपेंड करत असते, जी तुरील नावाच्या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. यानंतर मला सांगा, सजीवाची बाह्य संरचनेवर जर बघितलं तर ती अल्फा टॉक्झॉनॉमी डिपेंड करतं. आणि या दोन्ही गुणधर्मावर जर कोणती टॉक्झॉनॉमी असेल तर बीटा टॉक्झॉनॉमी. आणि त्यात एक गुणधर्म ऍड होतो, तो म्हणजे जनुकीय गुणधर्म. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तिसरं आहे. यानंतर आता बघा, वनस्पतीमधील टॉक्झॉनॉमीचा योग्य क्रम सांगा. मित्रांनो, टॉक्झॉनॉमी म्हणजे काय मी तुम्हाला पहिलेही सांगितलं. टॉक्झॉनॉमी म्हणजे काय? नियमानुसार जर सजीवांची ओळख किंवा सजीवांचं वर्गीकरण केलं असेल आणि वर्गीकरणाच्या नंतर जो सजीवांचा गट किंवा समूह भेटत असतो त्याला टॉक्झॉनॉमी म्हणत असतो. मग असे गट मला सांगा पृथ्वी तलावर वेगवेगळे तयार करण्यात आलेले आहेत, छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत, म्हणजे लहान गटापासून ते मोठ्या गटापर्यंत ही टॉक्झॉनॉमिकल संरचना आपल्याला सजीवांमध्ये आढळताना दिसते. मग टॉक्झॉनॉमिकल संरचना जर बघितलं तर आपल्याला प्राणीमध्ये पण टॉक्झॉनॉमिकल संरचना आढळताना दिसते आणि वनस्पतीमध्ये पण आढळताना दिसते. जर प्राण्यांचा विचार केलो तर कसं येणार आणि वनस्पतीचा विचार केलो तर कसं येणार ते समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, माहित आहे का, टॉक्झॉनॉमिकल संरचनेमध्ये प्राण्यांमध्ये जो सर्वात लहान प्राण्यांचा गट बनवलं जातं त्या गटाला आपण स्पेसीज म्हणत असतो. स्पेसीच्या एकत्रीकरणातून जो गट तयार होतो त्याला जीनस म्हणतात. जीनसच्या एकत्रीकरणातून जो गट तयार होतो त्याला फॅमिली म्हणून ओळखलं जातं. फॅमिलीच्या एकत्रीकरणातून जो होतो त्याला ऑर्डर म्हणतो. ऑर्डरच्या एकत्रीकरणातून जो होतो त्याला क्लास म्हणतात. आणि क्लासमधून जो तयार होतं त्याला फायलम म्हणतो. आणि सगळ्यात मोठा जो गट तयार होतो त्याला किंगडम म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारे बघा, प्राण्यांच्या टॉक्झॉनॉमीची संरचना कशी असणार आहे? स्पेसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम आणि किंगडम. मराठीतून जर सांगायचं म्हटलं तर कोणकोणते शब्द वापरले जातात ते बघा. या ठिकाणी स्पेसीज साठी वापरलं जातं जाती हा शब्द. यानंतर बघा, जीनस साठी वापरलं जातं प्रजाती हा शब्द. फॅमिली साठी वापरलं जातं कुळ. ऑर्डर साठी वापरलं जातं गण. क्लास साठी वापरलं जातं वर्ग. आणि मित्रांनो, फायलम साठी वापरलं जातं संघ. आणि हा किंगडम साठी वापरलं जातं सृष्टी. तर अशा प्रकारे ही जर बघितलं प्राण्यामधील टॉक्झॉनॉमिकल संरचना आहे. आता वनस्पतीमधील टॉक्झॉनॉमिकल संरचना जर मांडायची असेल तर जवळपास सेम असते, फक्त काही ठिकाणी बदल झालेला आपल्याला दिसतो. आता वनस्पतीमधील टॉक्झॉनॉमिकल संरचना कशी असणार आहे? सगळ्यात लहान गट जो तयार होतो त्याला स्पेसीज म्हणत असतो, स्पेसीज म्हणतो. स्पेसीजच्या एकत्रीकरणातून वनस्पतीमध्ये जे तयार होतं गट त्याला जीनस म्हणत असतो. जीनसच्या एकत्रीकरणातून जो तयार होतो त्याला आपण फॅमिली म्हणतो. फॅमिलीच्या एकत्रीकरणातून जो तयार होतो त्याला ऑर्डर म्हणतात. ऑर्डरच्या एकत्रीकरणातून जो तयार होतो त्याला क्लास म्हणतो. क्लासच्या एकत्रीकरणातून आता बघा, क्लासच्या एकत्रीकरणातून जे या ठिकाणी तयार होतं त्याला फायलम न म्हणता मित्रा त्याला डिव्हिजन म्हणून ओळखलं जातं, डिव्हिजन म्हणतात. आणि डिव्हिजनच्या एकत्रीकरणातून वरती काय तयार होत असेल तर तो तयार होतं किंगडम. तर अशा प्रकारे ही संरचना आपल्याला समजणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला बघा, वनस्पतीमध्ये फायलमच्या जागेवर काय आहे तर डिव्हिजन देण्यात आलेलं आहे. प्राणी म्हणल्यावर फायलम येईल, वनस्पती म्हणल्यावर मित्रांनो माहिती आहे का डिव्हिजन येईल. या ठिकाणी तेच मराठी शब्द आहेत. आता बघा, या ठिकाणी काय म्हणतो, वनस्पती असो किंवा प्राणी असो या दोघांमध्ये सर्वात लहान संरचना जर कोणती असेल तर स्पेसीज आहे. स्पेसीज म्हणजे काय रे? सजीवांचा असा समूह जो परस्पर प्रजनन करून नवीन सजीव तयार करू शकतात, किंवा सजीवांचा असा समूह ज्यामध्ये सारखेपणा खूप जास्त आहे. तर या पूर्ण टॉक्झॉनॉमीमध्ये सर्वात जास्त सारखेपणा जर कोणामध्ये आढळत असेल तर स्पेसीजमध्ये आढळतं. आणि सर्वात जास्त वेगळेपण जर कोणामध्ये आढळत असेल तर कोणत्याच गटामध्ये? किंगडम मध्ये आढळताना दिसतात. मग बघा, स्पेसीज पासून ते किंगडम कडे जात असताना वेगळेपण वाढत जाते. सजीवांमधले वेगळेपण काय आहे? वाढत जातं, हे लक्षात राहू द्या. आणि मित्रांनो, माहित आहे का, किंगडम पासून खाली स्पेसीज कडे येत असताना सारखेपण वाढत जातं, हे पण मला समजणं गरजेचं आहे.
सारखेपणा वाढतं. तर प्रश्न ही विचारू शकतात कुठून कुठं जाताना, स्पेसिसकडून मला सांगा किंगडमकडे जाताना वेगळं पण वाढत जातं, किंगडमकडून स्पेसिसकडे येताना काय सारखे पण वाढत जातं. या व्यतिरिक्त तुम्हाला हे क्रम विचारू शकतात. या व्यतिरिक्त असं विचारलं जाईल की ऑर्डर नावाचं, ऑर्डर यानी गण नावाची जी काही टॉक्झॉनॉमी आहे ही कोणत्या दोन टॉक्झॉनॉमीच्या मध्यंतरी आहे, तर वर्ग आणि कुळ यानी काय क्लास आणि फॅमिलीच्या मध्यंतरी आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला काय गेलेला आहे, प्रश्न असं विचारले गेले की टॉक्झॉनॉमीचा योग्य क्रम कोणता, कोणत्या टॉक्झॉनॉमीचा, वनस्पती मधल्या टॉक्झॉनॉमीचा योग्य क्रम विचारलेलं होतं. आता बघा या ठिकाणी वनस्पती मधल्या टॉक्झॉनॉमीचा योग्य क्रम कोणता असणार आहे. एकच मिनिट. हा, योग्य क्रम कोणता आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला कळेल. पहिलं बघा स्पेशीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम दिले या ठिकाणी, म्हणून हा प्राण्यांचा असणार आहे मित्रांनो. प्राण्यांची जर टॉक्झॉनॉमी विचारली असती तर हे ऑप्शन तुमचं बरोबर राहिलं असतं, पण इथं वनस्पतीचं विचारलेलं आहे. फायलमच्या जागेवर डिव्हिजन कुठे आहे, बाकी सेम बघा. स्पेसीज, जीनस, ऑर्डर इथं चुकलंय बघा. फॅमिली इकडे असायला पाहिजे, ऑर्डर त्याच्या पुढे असायला पाहिजे, म्हणून तो ऑप्शन पण चुकलं. स्पेसीज, जीनस, ऑर्डर इथं पण मागं पुढे झालेलं आहे, हे ऑप्शन पण चुकलेलं आहे. वनस्पतीमध्ये बघा स्पेसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास आणि या ठिकाणी बघा डिव्हिजन आणि किंगडम. या कारणामुळे उत्तर तुमचं चौथं असायला पाहिजे. तर अशा प्रकारचा क्रम तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. यानंतर बघा आता रक्ताच्या रंगावरून प्राण्यांचं वर्गीकरण कुणी केलं, तर या प्रश्नाचं उत्तर बघा रक्ताच्या रंगावरून कॅरोलस, लिनियस, बॅन्थम आणि हुक्कर आहे. बॅन्थम आणि हुक्कर. यानंतर अरिस्टॉटल आणि थिओफ्रस्टिस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अरिस्टॉटल. अरिस्टॉटल हा तो शास्त्रज्ञ आहे ज्यांनी पहिल्यांदा वर्गीकरणाचा प्रयत्न केलं. अरिस्टॉटलला आपण जीवशास्त्राचा जनक म्हणत असतो, अरिस्टॉटलला आपण प्राणीशास्त्राचा जनक म्हणतो मित्रांनो. या व्यतिरिक्त अरिस्टॉटल यांनी वर्गीकरण करत असताना कसं केलं, तर अरिस्टॉटल यांनी सजीवांचं वर्गीकरण दोन गटामध्ये केलं. एक म्हणजे प्राणी आणि दुसरं म्हणजे वनस्पती, ॲनिमिलिया आणि प्लॅन्टी असं वर्गीकरण केलं. पुन्हा जर बघितलं तर अरिस्टॉटल यांनी या प्राण्यांचे दोन पद्धतीने वर्गीकरण केलेलं होतं. कसं, एक होतं रक्ताच्या रंगावरून आणि दुसरं होतं प्रजनन गुणधर्मांच्या आधारे. आता रक्ताच्या रंगावरून काय केलं त्यांनी, रक्ताच्या रंगावरून त्यांनी सांगितलं की एक म्हणजे लाल रक्त नसणाऱ्यांचा एक गट करायचा आणि दुसरं म्हणजे लाल रक्त असणारे अशा प्रकारे वर्गीकरण केलं. यानंतर प्रजनन गुणधर्माच्या आधारे त्यांनी सांगितलं की अंडी घालणाऱ्या प्राण्यांना वेगळं गट बनवा. अंडी घालणारे म्हणजे कोण रे, ओवी पॅरस म्हणतो आपण त्याला. आणि दुसरं गट त्यांनी सांगितलं पिल्लांना जन्म देणारे ज्याला आपण विवी पॅरस म्हणत असतो. तर अशा प्रकारे हे प्राण्यांचं वर्गीकरण केले. या व्यतिरिक्त वनस्पतींचं वर्गीकरण करत असताना त्यांनी वेगवेगळे गट तयार केले. सगळ्यात पहिलं रोपटे, यानंतर जर बघितलं झुडपे मित्रांनो माहित आहे का, तिसरं वृक्ष. अशा प्रकारचं वर्गीकरण आपल्याला अरिस्टॉटलचं आढळताना दिसतो. मित्रांनो माहित आहे का, अरिस्टॉटलनी जे सजीवांचं वर्गीकरण केलं ते कोणत्या गुणधर्मावर आधारित आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे कृत्रिम गुणधर्मावर आधारित आहे असं सांगायचं. कारण कृत्रिम गुणधर्मावर आधारित वर्गीकरण कोणाकोणाचं आहे, अरिस्टॉटलचं आहे, थिओफ्रस्टिसचं आहे, कॅरोलस, लिनियसचं आहे, जॉन रेचं आहे. तर हे चौघं आहे ज्यांनी कृत्रिम गुणधर्मांचा वापर केला होता. तर या ठिकाणी हे वर्गीकरण अरिस्टॉटलने केलं. परंतु मित्रांनो माहित आहे का, या वर्गीकरणाला कुठेही पुढच्या काळामध्ये मान्यता भेटली नाही, म्हणून हे वर्गीकरण आपल्याला डिटेल बघायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात घ्या की रक्ताच्या रंगावरून कुणी केलं आणि प्रजनन गुणधर्मावर आधारित कुणी केलं, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे अरिस्टॉटल यांनी केलं. आणि ते हेच दिलेलं आहे की रक्ताच्या रंगावरून प्राण्यांचं वर्गीकरण करणारा शास्त्रज्ञ कोण, अरिस्टॉटल आहे. यानंतर बघा कॅरोलस लिनियस यांनी काय केलं, कॅरोलस लिनियस यांनी सजीवांचे दोन गटात वर्गीकरण केले होतं. याने फादर ऑफ टू किंगडम म्हणत असतो कॅरोलस लिनियसला. या व्यतिरिक्त कॅरोलस लिनियस बद्दल मागच्या प्रश्नामध्ये पण सांगितलं, कॅरोलस लिनियसला वर्गीकरणाचा जनक म्हणत असतो. कॅरोलस लिनियसला आपण दोन सृष्टीचा, टॉक्झॉनॉमीचा जनक, प्लॅन्ट टॉक्झॉनॉमीचा जनक, ॲनिमल टॉक्झॉनॉमीचा जनक, बायनॉमियन नॉमेनक्लेचर दोन मित्रांनो द्विनाम पद्धतीचा जनक, तसेच कृत्रिम गुणधर्मावर आधारित वर्गीकरणाचा जनक म्हणून पण ओळखत असतो. हे सगळं डेटाबेस वाटल्यास नोट डाऊन करत ठेवत जा. बॅन्थम आणि हुकर यांनी काय केलं, नैसर्गिक गुणधर्मावर आधारित, नैसर्गिक जो गुणधर्म आहे
या गुणधर्मावर आधारित वनस्पतीचं वर्गीकरण करणारे शास्त्रज्ञ कोण? बॅन्थम आणि हुकर. या दोघांनी, हे दोघं जेव्हा रॉयल बॉटनिकल गार्डन, इंग्लंडमध्ये रॉयल बॉटनिकल गार्डन मध्ये अभ्यास करत असताना त्यांनी वनस्पतींचं वर्गीकरण केलं, ते पण नैसर्गिक गुणधर्मावर आधारित. यालाच आपण काय म्हणत असतो? नैसर्गिक गुणधर्मावर आधारित वनस्पतीचं वर्गीकरण म्हणून ओळखलं जातं. कोणत्या गुणधर्मांचा वापर केला होता रे? त्यांनी अनेक घटकांचा वापर केलेला होता. फॉर एक्झाम्पल जेनेटिक मटेरियलचा वापर केला होता, जनुकीय गुणधर्मांचा जेनेटिक मटेरियलचा वापर केलेला होता. यानंतर काय? जीव रसायनांचा वापर केलेला होता. जीव रसायन म्हणजे काय रे? बायोकेमिकल जे काही रिॲक्शन घडत असतात त्यांचा वापर करून त्यांनी वर्गीकरण केलं. थिओफ्रस्टिस जो आहे याला फादर ऑफ बॉटनी म्हणत असतो, वनस्पती शास्त्राचा जनक. आणि मित्रांनो माहित आहे का, बॉटनीवरील जगातील पहिलं पुस्तक हिस्टोरिकल प्लॅन्टरम नावाचा पुस्तक जर कुणी लिहिलं असेल तर तो थिओफ्रस्टिस आहे. थिओफ्रस्टिसला एन्शियंट प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणतो. आणि तसेच थिओफ्रस्टिस यांनी वनस्पतींचे 4 गट तयार केले, परंतु याला पण पुढच्या काळात मान्यता भेटली नाही. तर उत्तर या ठिकाणी तिसरं आहे तुमचं अरिस्टॉटल. बाकीचं पार्ट पण बघून घ्या काय असणार आहे. यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या पुस्तकामध्ये कॅरोलस लिनियसने काय द्विनाम पद्धत, द्विनाम गिनाम नाही, द्विनाम पद्धतीस दिली आहे? म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी प्रश्न असं विचारले की कॅरोलस लिनियसने वेगवेगळे पुस्तक लिहिलेले आहे आणि कोणत्या पुस्तकामध्ये कॅरोलस लिनियस यांनी द्विनाम पद्धत दिलेली आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. पहिलं पुस्तक फिलॉसॉफिया बॉटनिका स्पेसिस प्लॅन्टरम जेनेरा प्लॅन्टरम सिस्टिमा नेचरिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्पेसिस प्लॅन्टरम. मित्रांनो माहित आहे का, 1 मे 1753 ला पहिल्यांदा वनस्पतीला शास्त्रीय नाव कॅरोलस लिनियस यांनी स्पेसिस प्लॅन्टरम नावाच्या पुस्तकात दिलं, म्हणून 1 मे 1753 पासूनच द्विनाम पद्धतीची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. सर हे पहिलं पुस्तक काय? पहिल्या पुस्तकामध्ये द्विनाम पद्धत, बायनॉमियल नॉमेनक्लेचर जे आहेत ना, या द्विनाम पद्धतीचे नियम जर कोणत्या पुस्तकात दिला असेल तर मित्रांनो माहित आहे का, या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे कोणतं? तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो कोणतं? पहिलं फिलॉसॉफिया बॉटनिका. या व्यतिरिक्त काय नियम आहेत आपल्याला आजच्या घडीला माहित आहे बघा. नाव देत असताना जिनसचा वापर करा, नाव देत असताना स्पेसिसचा वापर करा. सुरुवातीला जिनस लिहा, नंतर स्पेसिस लिहा. जिनसची सुरुवात कॅपिटल लेटरने, स्पेसिसची सुरुवात स्मॉल लेटरने होत असते मित्रांनो, हे कळणं गरजेचं. यानंतर लॅटिन भाषेत असायला पाहिजे, इटॅलिक लिपीत असायला पाहिजे. अल्फाबेटची संख्या 3 पेक्षा कमी असू नये, 13 पेक्षा जास्त असू नये. असे सगळे जे नियम आहेत हे फिलॉसॉफिया बॉटनिका या कॅरोलस लिनियसच्या पुस्तकामध्ये आहे. यानंतर स्पेसिस प्लॅन्टरम 1 मे 1753 ला वनस्पतीय शास्त्रीय नाव दिले म्हणून द्विनाम पद्धत या पुस्तकात दिली असं म्हणतो. यानंतरचा पॉइंट जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, शेवटचं 4थं पुस्तक महत्वाचं आहे. 1 ऑगस्ट 1758 ला या पुस्तकाची 10th एडिशन होती आणि तेव्हा या पुस्तकात पहिल्यांदा प्राण्याला शास्त्रीय नाव देण्यात आले. तर अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या पुस्तकांचं विश्लेषण आपण व्यवस्थित केलेलं आहे. तर आपण जाऊया आता पुढच्या प्रश्नांकडे काय असणार आहे. तर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, एक पॉइंट आपल्याला समजणं गरजेचं आहे की आता ही बॅच बघा, जे काही लुंगलं गट ब आणि गट क पूर्व परीक्षा देणार आहेत आणि पूर्व नंतर मुख्य देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल डिझाईन केलेली बॅच आहे. या बॅच मध्ये जी ऑफलाईनला घेतली जाणार आहे तीच ऑनलाईन केली जाणार आहे. जी ऑफलाईनची बॅच आहे तीच ऑनलाईन केली जाणार आहे. सेपरेट काय रेकॉर्ड नाही आहे. यासाठी ऑफलाईनला जे आपण शिकतोय तेच तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे. बॅच जी आहे मित्रांनो माहित आहे का, एकूण ह्याच्यामध्ये 22 लेक्चर असणार आहेत. प्रत्येक लेक्चर 1.5 तासाचे आहेत. का? कारण ऑफलाईन जो आहे तेच रेकॉर्ड करून मी तुम्हाला व्यवस्थित HD मध्ये देणार आहे. बॅच घेतल्यानंतर 3 महिने व्हॅलिडिटी आहे. 3 वेळेस पाहता येईल मित्रांनो. या बॅच मध्ये टोटल रिव्हिजन आहे आणि मार्क मिळवून देणारी बॅच आहे, म्हणून या बॅचला आपण सुपर 60 नाव दिलेले आहे. या बॅच मध्ये सगळं तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, हायजीन कव्हर होऊन जाणार आहे. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचे आणि या बॅचचं टार्गेट आहे मित्रांनो माहित आहे का, 12+ मार्क. आवर्जून अपेक्षा आहे की तुम्हाला ही बॅच आवडणार आहे. डेमो लेक्चर युट्यूबला टाकलेलं आहे, वाटल्यास एक डेमो लेक्चर बघून घ्या आणि यानंतर निर्णय घ्या. जर तुम्हाला विज्ञानमध्ये कॉन्फिडन्स येत नसेल तर आवर्जून बघा. फीस किती आहे सर बॅचची? ऑनलाईनची फीस मला सांगा 699 रुपये आहे आणि ऑफलाईनची फीस ही 999 आहे. तर तुम्ही ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता आणि विज्ञानचा प्रश्न मिटवू शकता. तर चला वेळ न घालता आपण पुढे जाऊया. काय असणार आहे पुढचा प्रश्न? काय? कॅरोलस लिनियस संबंधी योग्य विधाने निवडा. कॅरोलस लिनियसच्या बाबतीत या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आता बघा, कॅरोलस लिनियस संबंधी योग्य विधाने निवडा. त्याच्या पहिले मी तुम्हाला सांगून देतो काय आहे. कॅरोलस लिनियस हा कोणकोणत्या घटकाचा जनक आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कॅरोलस लिनियसला कोणकोणत्या घटकाचा जनक म्हणून ओळखलं जातं? सगळ्यात पहिलं पॉइंट बघा, सगळ्यात पहिलं पॉइंट मित्रांनो माहित आहे का, कॅरोलस लिनियस हा
टॉक्झॉनॉमीचा जनक आहे रे, टॉक्झॉनॉमीचा जनक आहे. दुसरं जर बघितलं कॅरोलस लिनियसला आपण प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून पण ओळखला जातो. एकदाच बघून घ्या काय मॅटर आहे याचं भाऊचं. यानंतर या कॅरोलस लिनियसला आपण ॲनिमल टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणतो, ॲनिमल टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून ओळखलं जातं. या व्यतिरिक्त चौथं पॉइंट आहे, या कॅरोलस लिनियसला वर्गीकरणाचा जनक म्हणतात, यानी फादर ऑफ क्लासिफिकेशन सिस्टम. यानंतर पाचवं पॉइंट, हा दोन सृष्टीचा जनक आहे, दोन सृष्टीचा म्हणजे टू किंगडमचा जनक म्हणून ओळखलं जातं. कोणाला? कॅरोलस लिनियसला. सहावं पॉइंट जर बघितलं तर काय रे, दोन सृष्टीचा जनक आहे, वर्गीकरणाचा जनक आहे. आणि सहावं पॉइंट याला आपण म्हणत असतो मित्रांनो माहित आहे का, कृत्रिम गुणधर्मावर आधारित, कृत्रिम गुणधर्मावर आधारित, गुणधर्मावर आधारित वर्गीकरणाचा जनक. यानंतर सातवं पॉइंट आहे प्रजनन गुणधर्मावर आधारित वर्गीकरणाचा जनक. आणि या व्यतिरिक्त द्विनाम पद्धतीचं जनक, द्विनाम पद्धत ज्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणतो, एवढ्या सगळ्या गोष्टींचा जनक आहे हा. या कारणामुळे ह्याचं नाव जवळपास प्रत्येक पुस्तकामध्ये येत असतं मित्रांनो. तर काही जरी विचारलं तर येणाऱ्या काळात तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. या व्यतिरिक्त त्यांनी काही पुस्तकं लिहिलेले आहेत ते सांगितलं होतं मी तुम्हाला. पहिलं पुस्तक आहे फिलॉसॉफिया बॉटनिका. या पुस्तकामध्ये द्विनाम पद्धतीचे नियम दिलेत मित्रांनो, कोरेल का. यानंतर सेकंड पुस्तक आहे स्पेसिस प्लॅन्टरम. या पुस्तकामध्ये त्यांनी वनस्पतीला शास्त्रीय नाव दिलेलं आहे आणि 1753 हा पब्लिश झाला, तेव्हापासून द्विनाम पद्धतीची सुरुवात झाली. आणि तिसरा आहे सिस्टिमा नेचरिया. यामध्ये जर कोणाला नाव असेल तर प्राण्याला शास्त्रीय नाव देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी बघा काय काय आहे. टॉक्झॉनॉमीचा जनक आहे कॅरोलस लिनियस, बरोबर आहे. जीवशास्त्राचा जनक हे विधान चुकीचं आहे. जीवशास्त्राचा जनक कोण रे? एरिस्टॉटल नावाचा शास्त्रज्ञ आहे जीवशास्त्राचा जनक, तसेच प्राणीशास्त्राचा पण जनक, म्हणून हे विधान चुकीचं ठरलं. तिसरं बघा, वर्गीकरणाचा जनक, बरोबर आहे. फादर ऑफ क्लासिफिकेशन सिस्टम म्हणून कॅरोलस भाऊला ओळखलं जातं. दोन सृष्टीचा जनक, हे पण बरोबर आहे. म्हणून उत्तर तुमचं काय यायला पाहिजे रे? तर मित्रांनो अ, क आणि ड, अ क ड म्हणजे आन्सर आपलं दुसरं येणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आलं तर आपल्याला डिटेक्ट करता यायला पाहिजे. यानंतर आता बघा, द्विनाम पद्धतीच्या संबंधी योग्य विधाने निवडा असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आता बायनॉमियल नॉमेनक्लेचर काय आहे तर द्विनाम पद्धत काय आहे? सजीवांना शास्त्रीय नाव देण्याची पद्धत आहे. ही पद्धत बघा, या नाव देत असताना काही नियमांचं पालन केलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा याचं ही पद्धत कोणी शोधून काढली तर त्याला आपण कॅरोलस लिनियस म्हणतो. मित्रांनो माहित आहे का कॅरोलस लिनियसचं ओरिजिनल नाव काय आहे? त्याचं नाव आहे कार्ल व्हॅन लीन. कार्ल व्हॅन लीन म्हणून ओळखलं जातं. आणि यानंतर कार्ल व्हॅन लीन नाव जो आहे त्याचं ओरिजिनल नाव आहे, तो लॅटिन भाषेत खूप अभ्यासक होतं म्हणून नाव बदलून त्यांनी लॅटिन भाषेत कॅरोलस लिनियस केलेलं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं द्विनाम पद्धतीचे काय नियम आहेत रे? द्विनाम पद्धतीचे काही नियम आहेत. ते नियम म्हणजे नाव देत असताना त्या नियमांचं पालन करावं लागतं. सगळ्यात पहिलं नियम बघा, नाव देत असताना दोन शब्दांचा वापर केला जातो. एक तर मला सांगा त्या शब्दांचं जिनस म्हणतो आणि दुसरा तो म्हणजे स्पेसीज. तर नाव देत असताना दोन शब्दांच्या आधारे द्या, जिनस आणि स्पेसीज. जिनसची सुरुवात होत असताना नेहमी तो कॅपिटल लेटरने करावं, कॅपिटल लेटरने करावं, हा दुसरा नियम. तर मित्रांनो माहित आहे का स्पेसीची सुरुवात ही नेहमी स्मॉल लेटरने व्हायला पाहिजे. अशा प्रकारे हा दुसरा नियम आहे. जिनस सुरुवातीला, नंतर स्पेसीज. जिनसची सुरुवात कॅपिटल लेटरने, स्पेसीची सुरुवात स्मॉल लेटरने. दुसरा नियम काय बघा, दुसरा नियम जर बघितलं तर लॅटिन भाषेत नाव देणं गरजेचं आहे, लॅटिन भाषा असायला पाहिजे आणि इटॅलिक लिपी असणं गरजेचं आहे, इटॅलिक लिपी असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त तिसरं जर नियम बघितलं तर काय असायला पाहिजे रे? जे अल्फाबेट आहेत, अल्फाबेट जे आहेत या अल्फाबेटची संख्या 3 पेक्षा कमी असू नये आणि 13 पेक्षा जास्त असू नये असा नियमामध्ये पण सांगितलेलं आहे. यानंतर जर हाताने लिहित असेल नाव तर त्याला अंडरलाईन करावी आणि पुढे मित्रांनो माहित आहे का ज्या शास्त्रज्ञांनी दिलंय त्याचं शॉर्ट मध्ये नाव लिहावं. तर अशा प्रकारे द्विनाम पद्धतीचे हे नियम आहेत, हे लक्षात राहू द्या. आणि इथं तोच प्रश्न विचारलाय की द्विनाम पद्धतीच्या संबंधित योग्य विधाने निवडा, काय आणि कसं असणार आहे. आता या द्विनाम पद्धतीमध्ये पहिलं विधान काय आहे ते समजण्याचा प्रयत्न करा. पहिल्या विधानाच्या बाबतीत जर बघितलं, या पद्धतीचा शोध कार्ल व्हॅन लीन यांनी लावला, बरोबर आहे, कारण कॅरोलस लिनियसलाच कार्ल व्हॅन लीन म्हणत असतो आपण. यानंतर बघा,
नाव देत असताना जीनस कोरेला का या ठिकाणी बघा नाव देत असताना जीनस आणि स्पेसीज या दोन शब्दांचा वापर होतो, हे पण बरोबर आहे। नाव देत असताना जीनस आणि स्पेसीज या दोन शब्दांचा वापर केला जातं, हे पण बरोबर आहे। अबरोबर आहे, सुरुवातीला स्पेसीज व नंतर जीनस लिहावं हे विधान चुकीचं आहे, कारण सुरुवातीला स्पेसीज लिहिणं गरजेचं आहे आणि नंतर मला सांगा मित्रांनो माहित आहे सॉरी इथं चुकीचं काय आहे, कारण सुरुवातीला जीनस येणं गरजेचं आहे आणि नंतर स्पेसीज येणं गरजेचं आहे। इथं उलटं केलंय बघा, सुरुवातीला स्पेसीज म्हणते नंतर जीनस लिहावे असं नाहीये, सुरुवातीला जीनस नंतर स्पेसीज, पण हे विधान चुकीचं। जीनसची सुरुवात कॅपिटल लेटरने आणि स्पेसीजची सुरुवात स्मॉल लेटरने करावे, म्हणजे हे विधान पण बरोबर आहे। अ ब आणि ड हे उत्तर असणं गरजेचं आहे, तर या ठिकाणी ऑप्शन नाही आहे, अ ब आणि ड असं उत्तर असेल। क या ठिकाणी चुकीचं आहे, का कारण क मध्ये काय म्हटलंय रे, सुरुवातीला स्पेसीज नाही, सुरुवातीला जीनस आणि नंतर काय स्पेसीज घेणं गरजेचं आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अ ब आणि ड। पुढचं जर बघितलं तर काय असेल, सजीव व त्यांचे शास्त्रीय नाव यांच्या योग्य जोड्या असा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। कटला मासा, कटला मासाचं काय येईल रे, कटला कटला येणार आहे, याने काय आहे तिसरे येईल। यानंतर मधमाशी, मधमाशीचं जर काय असेल तर मित्रांनो माहित आहे का, अपिस डॉर्सटा म्हणून येतं, अपिस डॉर्सटा। मग अ च तिसरं दोन ठिकाणी आहे, ब च दुसरं असायला पाहिजे, ब च दुसरं एका ठिकाणी, मग उत्तर दुसरं येईल। यानंतर क बघा, रेशीम किडाला बॉम्बिक्स म्हणून ओळखलं जातं आणि मित्रांनो मक्याला आपण झीमया म्हणतो आपण। तर अशा प्रकारे अनेक वेळेस आयोगाने सायंटिफिक नावावर प्रश्न विचारले, तर आपल्या पुस्तकात या पुस्तकात चांगल्या पद्धतीने हे कंटेंट दिलेलं आहे। एकदा आवर्जून पुस्तक चाळा मित्रांनो, असं नाही म्हणत आहे की कंपल्सरी विकत घ्या, पण तुमचं वेळ विनाकारण जर घालवायचं नसेल तर आवर्जून या पुस्तकाचं वाचन करा, कारण की 100% फायदा होईल। कमी पेजेसमध्ये सगळं कंटेंट बसवलेलं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर दुसरं येतं, असे काही प्राणी आणि वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये तुम्हाला हे शास्त्रीय नाव लक्षात ठेवायचं आहे। आता बघा, सजीवांच्या वर्गीकरणाच्या संबंधित असणाऱ्या शास्त्रज्ञांच्या योग्य जोड्या जुळवा, म्हणजे कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी वर्गीकरणाच्या संबंधित काय काय केले असं दिलेलं आहे। पहिला आहे अरिस्टॉटल, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलो अरिस्टॉटलला जीवशास्त्राचा जनक म्हणतो, प्राणीशास्त्राचा जनक म्हणून ओळखलं जातं। मग इथं दिसतंय काय रे कुठं, तर अरिस्टॉटल हा प्राणीशास्त्राचा जनक आहे, म्हणजे पहिलं हा तिसरं येईल मित्रांनो। यानंतर कॅरोलस लिनियसला आपण वर्गीकरणाचा जनक म्हणतो, टॉक्झॉनॉमीचा जनक, प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक, ॲनिमल टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून ओळखलं जातं। कृत्रिम गुणधर्मावर आधारित वर्गीकरणाचा जनक, द्विनाम पद्धतीचा जनक, त्यापैकी या ठिकाणी वर्गीकरणाचा जनक आहे म्हणून कॅरोलस लिनियस हा पहिलं येईल वर्गीकरणाचा जनक। यानंतर हॅकल आहे, ट्रॅकल नाही, हॅकल, हॅकल यांनी काय केलं तर माहित आहे का, 3 सृष्टीचा शोध लावलेला होता। 2 सृष्टीचा शोध कॅरोलस लिनियस, 3 सृष्टीचा जर कोणी शोध लावले हॅकल, 4 सृष्टी कोपलँड आणि 5 सृष्टी आर.एच. व्हिटाकर। म्हणून इथं बघा तिसऱ्याचं या ठिकाणी 2 येतं आणि बॅंथम आणि हुकर यांनी नैसर्गिक वर्गीकरण पद्धतीचे जनक म्हणून ओळखले जातात। तर अ चं तिसरं येईल, अ चं तिसरं 2 ठिकाणी आहे, ब चं पहिलं एका ठिकाणी आहे, म्हणून उत्तर तुमचं या ठिकाणी मला सांगा तिसरं येणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे याच्यावर अनेक वेळेस प्रश्न आले, जसं 2022-23 ला यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे। नैसर्गिक गुणधर्माधारित वर्गीकरण कोणी केलं, उत्तर काय बॅंथम आणि हुकर आहे मित्रांनो। यानंतर बघा हॅकलच्या प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये खालीलपैकी कोणत्या सजीवांचा समावेश होतो, तर या ठिकाणी मी तुम्हाला एकदा सांगून देतो म्हणजे पिक्चर क्लिअर होईल। मित्रांनो माहित आहे का, सगळ्यात पहिल्यांदा 2 किंगडमचा शोध लावण्यात आलेला होता। 2 किंगडम कुणी मांडलेलं होतं, कुणी मांडलेलं होतं, कॅरोलस लिनियस। कॅरोलस लिनियस याने 2 किंगडम मांडत असताना कोणकोणते किंगडम मांडलं होतं, सगळ्यात पहिल्यांदा कॅरोलस यांनी वनस्पतींचा एक गट आणि प्राण्यांचा एक गट असे 2 गट तयार केले होते। परंतु मित्रांनो माहित आहे का, कॅरोलस लिनियसच्या 2 किंगडम मध्ये सर्व सजीवाला जागा भेटलेली नव्हती। कोण कोण होते रे ते, ज्याला जागा भेटली नाही ते जीवाणू आणि यानंतर मला सांगा युग्लिना आणि तिसरं कवक, या तिघांनाही फंगी म्हणतो आपण याला, या तिघांनाही मला सांगा कॅरोलस लिनियसच्या 2 किंगडम मध्ये जागा भेटली नाही। या कारणामुळे हॅकल यांनी 3 किंगडमचा शोध लावला। हॅकल याने 3 किंगडमचा शोध लावला आणि 3 किंगडम मध्ये कोण कोण, तर सगळ्यात पहिल्यांदा जे पहिले दोघं होते ते, एक म्हणजे कोणतं वनस्पती, दुसरं म्हणजे कोणतं प्राणी आणि तिसरं सृष्टी तयार केली, त्याला नाव देण्यात आलं प्रोटिस्टा। मग अशा प्रकारे 3 सृष्टीचा शोध हॅकल यांनी लावलेला आहे। आता हॅकल यांनी लावत असताना या प्रोटिस्टामध्ये कोणाला जागा दिली, हॅकल म्हणतो ज्याला ज्याला कॅरोलस लिनियसच्या 2 किंगडम मध्ये जागा भेटली नाही ते सगळेचे सगळे कुठं जातील, प्रोटिस्टामध्ये। मग प्रोटिस्टामध्ये कोण कोण आलं रे, प्रोटिस्टामध्ये बॅक्टेरिया जीवाणू आले, प्रोटिस्टामध्ये युग्लिना सारखे सजीव आले,
आणि प्रोटिस्टामध्ये मला सांगा कवक यानी फंगी आली, तर अशा प्रकारे या तिघांचा समावेश होतो। यानंतर पुढे चालून मित्रांनो माहित आहे का 1938 ला कोपलँड यांनी 4 किंगडमचा शोध लावला। 4 किंगडम मध्ये मला सांगा कोणकोणते किंगडम तयार केले रे? एक म्हणजे वनस्पती होतं तसंच होतं, दुसरं म्हणजे प्राणी होतं तसंच होतं, तिसरं म्हणजे प्रोटिस्टा पण होतं, चौथा या प्रोटिस्टामधून कोपलँड यांनी जीवाणूला बाजूला काढलं आणि या जीवाणूसाठी सेपरेट चौथी सृष्टी मांडली आणि त्याला मोनेरा नाव दिलं। त्याला काय नाव दिलं? मोनेरा नाव दिलं। आता प्रोटिस्टामध्ये कोण कोण राहिलं रे? प्रोटिस्टामध्ये युग्लिना राहिलं आणि प्रोटिस्टामध्ये कवक राहिलं। पुढे 1969 मध्ये मित्रांनो माहित आहे का या प्रोटिस्टामधून सेपरेट कवकाची निर्मिती करून किती सृष्टी तयार झाल्या? 5 करण्यात आल्या। तर अशा प्रकारे 2 किंगडम, 3 किंगडम, 4 किंगडम, हे 3 किंगडम कोणी मांडलेलं आहे? हॅकल यांनी मांडलेलं आहे। आणि या ठिकाणी तेच विचारले बघा, हॅकलच्या प्रोटिस्टामध्ये खालील कोणत्या सजीवांचा समावेश होतो? बॅक्टेरियाचा समावेश होतो, युग्लिनाचा समावेश होतो, कवकाचा समावेश होतो, परंतु आजीदीवींचा समावेश होत नाही। मग उत्तर अ, ब आणि क यायला पाहिजे। मग मला सांगा काय येईल रे? तर दुसरं उत्तर येणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत मित्रांनो, एकदा क्लिअर बघून घ्यायचं काय आणि कसं असणार आहे। पुढे बघा, सजीवांच्या पेशीच्या आधारे वर्गीकरण कुणी केलं? कॅरोलस, लिनियस, आर.एच. विटाकर, चॅटन आणि कोपलँड। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे कोपलँड। कोपलँड यांनी 1925 मध्ये सजीवांचं वर्गीकरण केलं पेशीच्या संरचनेआधारे। कसं केलं रे? कोपलँड यांनी काय केलं? सजीवांमध्ये आढळणाऱ्या पेशीच्या आधारे 2 गटात वर्गीकरण केलं। एक म्हणजे काय? अधिकेंद्रकी सजीव, अधिकेंद्रकी, ज्याला इंग्रजीतून म्हणत असतो आपण प्रोकॅरोटिक म्हणून ओळखलं जातं। दुसरं तो म्हणजे दृश्य केंद्रकी, ज्याला नाव देण्यात आलं यूकॅरोटिक हे नाव देण्यात आलं। तर अशा प्रकारे 2 गटात वर्गीकरण केलं। एक आहे अधिकेंद्रकी ज्याला प्रोकॅरोटिक म्हणतो आणि दुसरा आहे दृश्य केंद्रकी ज्याला यूकॅरोटिक नाव देण्यात आलं। हे वर्गीकरण 1925 मध्ये चॅटन यांनी केलं सजीवांचं किंवा पेशींचं। हे दोन्ही प्रकार पेशीचे आहेत मित्रांनो। काय फरक आहे बघा सांगतो। अधिकेंद्रकी पेशी म्हणजे अशा पेशी ज्या अपूर्ण पेशी असतात ना, इनकम्प्लीट, तर अपूर्ण पेशीला आपण अधिकेंद्रकी म्हणतो। ज्याच्या आतमध्ये जर तुम्ही डायग्राम ड्रॉ केलात तर आतमध्ये एक डीएनए पसरलेला असतो आणि बाकी द्रव पदार्थ असतं, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही आढळताना दिसत नाही। मग अशा प्रकारे अधिकेंद्रकी म्हणजे अपूर्ण पेशी असणारे सजीव। दुसरं पॉइंट यांच्यामध्ये सर केंद्रक वगैरे आढळत नाही, केंद्रक नसतो का? कारण की इनकम्प्लीट म्हणल्यावर केंद्रकाची निर्मिती झालेली नसते, केंद्रकाचा अभाव आपल्याला अधिकेंद्रकीमध्ये आढळताना दिसतो। या व्यतिरिक्त तिसरा आहे पेशी अंगके यांनी ह्याचा अर्थ आपण म्हणत असतो सेल ऑर्गनेल्स। जसं विकसित सेलच्या आतमध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी बॉडी, यानंतर लायझोझोम या प्रकारचे अंगके आढळतात। अशा प्रकारचा कोणताही अंगक आपल्याला अधिकेंद्रकी पेशीमध्ये आढळताना दिसत नाही, कारण ती इनकम्प्लीट आहे। यानंतर जर बघितलं केंद्रक नसल्यामुळे या पेशीमध्ये डीएनए जो आहे ना मित्रा, हा संपूर्ण पेशीत विखुरलेला असतो, संपूर्ण पेशीत असतं, एका जागेवर नसतं। जर विकसित पेशी असेल तर त्याला केंद्रक असतो आणि केंद्रकामध्ये एकाच जागेवर आपल्याला काय आहे आढळताना दिसतं, परंतु इथं केंद्रक नसल्यामुळे डीएनए संपूर्ण पेशीमध्ये आढळताना दिसतं। आणि अधिकेंद्रकी पेशीमध्ये आपल्याला खरे गुणसूत्र आढळताना दिसत नाही, तर यांच्यामध्ये आपल्याला खरे गुणसूत्र नसतात मित्रांनो। कोणामध्ये? प्रोकॅरोटिक सेलमध्ये। तर हे वर्गीकरण चॅटन यांनी केलं। आता दृश्य केंद्रकीमध्ये काय गुणधर्म आहे? दृश्य केंद्रकीमध्ये काय गुणधर्म आहे? सगळ्यात पहिल्यांदा ह्यांच्यामधली जर सेल बघितलं मित्रांनो माहित आहे का, अशा प्रकारे कंप्लीट असतं, ज्यात न्यूक्लियस, पेशीचे वेगवेगळे अंगके आणि द्रव पदार्थ आढळताना दिसतो। अशी संरचना आपल्याला अधिकेंद्रकीमध्ये आढळली आहे। मग या ठिकाणी युकॅरोटचे गुणधर्म बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला पेशी परिपूर्ण आढळताना दिसते, परिपूर्ण। या व्यतिरिक्त या दृश्य केंद्रकी पेशीमध्ये केंद्रक असल्यामुळे केंद्रक द्रव्य असतं न्यूक्लिक ऍसिड, आणि डीएनए फक्त केंद्रकात आढळताना दिसतो। डीएनए फक्त केंद्रकात आढळताना आपल्याला दिसतो। चौथं पॉइंट जर बघितलं तर पेशी अंगके तयार झालेले असतात, सेल ऑर्गनेल्स, पेशी अंगके असतात। हे गुणधर्म आहेत दृश्य केंद्रकी आणि युकॅरोटिक सेलचं। पेशी अंगके काय असताना दिसतात। 5वं पॉइंट जर बघितलं तर काय असणार आहे? डीएनए फक्त काय आहे? केंद्रकात असतं, पेशी अंगके आपल्याला आढळताना दिसतात। 5वं पॉइंट जर बघितलं तर खरे गुणसूत्र आपल्याला आढळताना दिसतात, तर खरे गुणसूत्र असतात।
तर अशा प्रकारे युकॅरोटिक आणि प्रोकॅरोटिक हे दोन गट तयार केले तर चॅटन याने, आणि या ठिकाणी तेच विचारलं होतं. उत्तर हे आहे. कॅरोलस लिनियस आणि याचा काही संबंध नाहीये, तो तर त्याच्या पहिलेच निघून गेले 1735 काळी, ते 1925 ला मांडले याने. यानंतर आर्य चिटाकरने 5 किंगडमचा शोध लावलेला होता आणि ते 5 गट कसा आले हे सिद्ध करून दाखवणारा कार्यकर्ता पण कोण? आर्यच विटाकर असणार आहे. तर अपेक्षा करतो की तुम्हाला समजत असेल आणि समजलं असेल. 6 किंगडम 3 डोमेन कुणी मांडला? मित्रांनो माहित आहे का 1969 ला जेव्हा आर्यच विटाकर यांनी 5 गट तयार केले तर कोणकोणते? मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी. या 5 गटाचे पुढे जाऊन 6 गटात वर्गीकरण करणारा शास्त्रज्ञ जर कोण असेल तर कार्ल ओस नावाचा शास्त्रज्ञ आहे. कार्ल ओस यांनी काय केलं तर 5 गटाचं रूपांतर 6 गटात केलं. कसं बघा, 5 गट कोणकोणते आहेत? सगळ्यात पहिल्यांदा मोनेरा आहे. मोनेरामध्ये जीवाणू येतात. यानंतर दुसरा आहे तो म्हणजे प्रोटिस्टा आहे. तिसरं गट जर बघितलं तर तो असणार आहे कवक ज्याला फंगी म्हणतो. चौथा आहे वनस्पती आणि 5वा आहे प्राणी. अशा प्रकारे आर्य चिटाकर यांनी 5 गट तयार केलं. कार्ल ओस येऊन काय म्हणतो माहित आहे का? जीवाणू ज्या गटामध्ये येतात, ज्या गटाला आपण मोनेरा म्हणतो, या मोनेरा गटाचे 2 उपगट पडत असतात. एक म्हणजे त्याला आपण म्हणत असतो आर्किया आणि दुसरं तो म्हणजे मित्रांनो बॅक्टेरिया. तर अशा प्रकारे हे 6 गट तयार झाले. कसं माहित आहे का? एक म्हणजे आर्किया, दुसरं बॅक्टेरिया, तिसरं प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी. एकूण किती? 6 गट. बघा, तर अशा प्रकारे या कारणामुळे याला 6 किंगडम म्हणतो. आर्किया, बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी. नंतर बघा या चौघांना एकाच नावाने ओळखलं गेलं आणि त्याला युकॅरिया म्हणून ओळखत असतो. मग युकॅरिया एक झालं आणि हे दोघं झाले. अशा प्रकारे आर्किया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया या कारणामुळे याला 3 डोमेन क्लासिफिकेशन म्हणतो. आणि आर्किया 1 नंबर, बॅक्टेरिया 2 नंबर, यानंतर प्रोटिस्टा 3 नंबर, हे 4 नंबर, हे 5 नंबर आणि 6 नंबर. या कारणामुळे याला म्हणत असतो आपण काय? 6 किंगडम. आणि 3 आहेत म्हणून याला आपण म्हणत असतो 3 डोमेन. आणि हे कुणी मांडलं तर हे मांडलं कार्ल ओस यांनी. आर्य चिटाकर यांनी 5 किंगडम मांडलेलं आहे. हॅकल यांनी 3 किंगडम मांडलेलं आहे आणि कोपलँड यांनी 4 किंगडम मांडलेलं आहे. तर व्यवस्थित बघून घ्या मांडणी कशी असणार आहे, काय असणार आहे, कुणी काय सांगितलं म्हणून उत्तर आलं मित्रांनो पहिलं. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आर्य चिटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत खालीलपैकी कोणत्या गुणधर्मावर आधारित आहे? आर्य चिटाकर यांनी 5 गट तयार केलं तेव्हा वेगवेगळ्या गुणधर्मांचा वापर केला. सगळ्यात पहिल्यांदा केलं होतं पेशीची जटिलता. पेशीच्या जटिलतेचा अर्थ आहे पेशी अधिकेंद्रकीय आहे की दृश्यकेंद्रकीय आहे. जे थोड्या वेळाखाली बघितलो ना, सेल ही प्रोकॅरोटिक आहे की युकॅरोटिक आहे, यानुसार मला सांगा मित्रांनो माहित आहे का? पेशीची जटिलता या गुणधर्मानुसार हे त्या ठिकाणी पहिलं वापरलं. यानंतर सजीव एकपेशी आहे की बहुपेशी आहे या गुणधर्मांचाच वापर केला. यालाच कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम किंवा सजीवांची जटिलता म्हणतो. मग पहिले दोन्ही बरोबर आहे. तिसरं बघा, पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन, स्वयंपोषी आहे की परपोषी आहे या गुणधर्मांचा वापर पण केलं. जीवन कालावधी, जीवन पद्धती, जीवन लाईफस्टाईल म्हणजे काय रे मित्रांनो माहिती आहे का? उत्पादक आहे, प्राथमिक भक्षक आहे, द्वितीय भक्षक आहे की काय आहे यानुसार मला सांगा. आणि वर्गणांशिक संबंध, फायलोजेनिक गुणधर्म म्हणजे याचा अर्थ उत्क्रांती कशी झालेली आहे या गोष्टींचा पण विचार केला गेलं. म्हणून आर्य चिटाकर यांनी मांडलेल्या 5 किंगडम सिस्टीम मध्ये या 5 गोष्टींचा विचार केला गेलेला आहे. म्हणून उत्तर वरील सर्व आहे, कारण हे गुणधर्मांचा वापर केलं त्यांनी. यानंतर जीवाणू आणि त्यांचा आकार योग्य जोड्या लावा असा प्रश्न आहे. 11वीचा एनसीईआरटीचा चॅप्टर जर उलगडला आपण क्लासिफिकेशन तर पहिल्याच पानावरती दिलेलं आहे जीवाणू आणि त्या जीवाणूमध्ये आढळणारा आकार कोणता. सगळ्यात पहिलं बघा रॉड शेप आपल्याला बॅसिलस नावाच्या जीवाणूमध्ये आढळताना दिसतो, कारण त्याचा आकार अशा प्रकारे गुलाबजामुन सारखं रॉड शेप असतं मित्रांनो. यानंतर बघा स्पेरिकल आपल्याला कोकाय प्रकारच्या बॅक्टेरियामध्ये आढळताना दिसतं, कारण त्याचा आकार अशा प्रकारे गोलाकार असतो. यानंतर कॉमा शेप आपल्याला ह्युब्रिओ मध्ये आढळताना दिसतं, कारण त्याचा आकार अशा प्रकारे कॉमा शेप असतो. आणि स्पायरल जो आहे तो स्पिरुलिम मध्ये आढळताना दिसतो, त्याचा आकार अशा प्रकारचा आढळणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी उत्तर बघा 1चं 1, 2चं 2, 3चं 3, 4चं 4. तर या ठिकाणी पहिलं कोणतं किती उत्तर येईल? दुसरं उत्तर येईल, कारण 1चं 1, 2चं 2, 3चं 3 आणि 4चं 4. तर अशा प्रकारे आकारावर प्रश्न येऊ शकतं. जीवाणू संबंधी योग्य विधाने निवडा. बॅक्टेरिया संबंधी योग्य विधाने निवडायचे. मित्रांनो माहित आहे का बॅक्टेरिया म्हणजे काय समजून घ्या. बॅक्टेरिया म्हणजे काय आहे? बॅक्टेरिया म्हणजे अपूर्ण असणारी पेशी. बॅक्टेरिया म्हणजे अधिकेंद्रकी. बॅक्टेरिया म्हणजे कोण असणार आहे? तर या ठिकाणी जे मी तुम्हाला सांगितलं वर्गीकरण सांगितलं तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर बघितलं तर काय गुणधर्म,
हे जे अधिकेंद्रकीय आहेत हे कोणामध्ये आढळत असेल तर हे जीवाणूमध्ये आढळताना दिसतात. म्हणजे जे जीवाणूच्या पेशी असतात बॅक्टेरियाच्या, या पेशी अधिकेंद्रकीय एक पेशी प्रकारची असतात. जीवाणूच्या पेशीमध्ये अपूर्ण पेशी असते, जीवाणूच्या पेशीमध्ये केंद्रक नसतं, जीवाणूच्या पेशीमध्ये पेशी अंगके नसतात, जीवाणूच्या पेशीमध्ये डीएनए संपूर्ण पेशीत विखुरलेला असतो आणि बॅक्टेरियामध्ये खरे गुणसूत्र आढळत नाही. का? कारण फक्त जीवाणूचीच पेशी आपल्याला अधिकेंद्रकी प्रकारची आढळते, बाकी सगळ्यांची जर पेशी काय आढळत असेल तर दृश्य केंद्रकी. तर या जीवाणूचं गुणधर्म म्हणजे हे सगळे गुणधर्म, ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, जीवाणू हे दृश्य केंद्रकी एक पेशी असतात हे विधान चुकीचं आहे, कारण दृश्य केंद्रकी नसून जीवाणू हे अधिकेंद्रकी प्रोकॅरोटिक असतात. पहिलं विधान चुकीचं ठरलं. दुसरं बघा, जीवाणूमध्ये स्पष्ट केंद्रकाचा अभाव असतो, बरोबर आहे, कारण बॅक्टेरियामध्ये प्रोकॅरोटिक सेल आहे, अधिकेंद्रकी अपूर्ण सेल आहे म्हणून अभाव असतो, हे विधान बरोबर आहे. जीवाणूमध्ये खरे गुणसूत्र अभाव असतो, बरोबर आहे. जीवाणूमध्ये आपल्याला खरे गुणसूत्र आढळताना दिसत नाही. का? कारण त्याच्यामध्ये अधिकेंद्रकी प्रकारची संरचना आहे. जीवाणूमधील अतिरिक्त डीएनएला पिलाय म्हणतात, हे विधान चुकीचं आहे. अतिरिक्त डीएनएला आपण प्लाझ्मिड म्हणून ओळखत असतो. डीएनए मध्ये दोन प्रकारचा डीएनए असतो, एक न्यूक्लियोइड डीएनए म्हणून ओळखलं जातं आणि दुसरं मित्रांनो माहित आहे का, प्लाझ्मिडला अतिरिक्त डीएनए म्हणतो. मग जर सर या ठिकाणी हे चुकीचं आहे, म्हणजे आपल्याला योग्य विचारायलाच होतं ब आणि क कुठं दिसतोय का, तर हे दोन येईल मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ जीवाणू ब नाही का, बघा कोणतं, जीवाणूमध्ये दृश्य केंद्रकी हे चुकीचं आहे. जीवाणूमध्ये स्पष्ट केंद्रकाचा अभाव, जीवाणूमध्ये खरे गुणसूत्राचा अभाव, म्हणजे ब आणि क बरोबर आहे. तर ब आणि क कुठं असणार आहे या ठिकाणी दिलेलं नाही आहे, तर इथं ब आणि क येणं गरजेचं आहे. आता बघा यानंतर जीवाणूमधील अतिरिक्त डीएनएला प्लाझ्मिड म्हणतो. पिलाय काय करते रे? पिलाय जो आहे जीवाणूमध्ये होस्ट सेलला चिटकून राहण्यासाठी वापरलं जातं, चिटकून पकडण्यासाठी. तर अशा प्रकारे याचं उत्तर यायला पाहिजे ब आणि क असा आन्सर येणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं असेल. आता जीवाणू प्रतिजैविकांपासून स्वतःचं संरक्षण कसं करतं मित्रांनो माहित आहे का? बॅक्टेरियाला मारण्यासाठी आपण औषधाचा वापर करतो, अँटीबायोटिक. तर तो जीवाणू जो आहे, तो बॅक्टेरिया जो आहे त्या औषधापासून स्वतःला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली पद्धत आहे की प्लाझ्मिड जो अतिरिक्त डीएनए आहे जीवाणूमधला, या प्लाझ्मिडचा वापर करून तो स्वतःचं संरक्षण करतं. यानंतर दुसरं बघा, प्रथिन रिसेप्टर बदलून काय करतं, स्वतःचं संरक्षण करतं. प्रथिन रिसेप्टर म्हणजे काय रे? बॅक्टेरियाच्या पेशीच्या आतमध्ये औषधाला जाण्यासाठी असणारा मार्ग. जर बॅक्टेरिया तो मार्गच कंटिन्यू बदलत असेल तर आतमध्ये औषध जाऊ शकत नाही, म्हणून स्वतःचं संरक्षण होतं जीवाणूचं. यानंतर मल्टीड्रग रजिस्टर्स इफ्लक्स पंप नावाचा मेकॅनिझम आहे. एक पेक्षा जास्त औषधांचा वापर होत असेल तर या मेकॅनिझमद्वारे जीवाणू स्वतःचं संरक्षण करतं. म्हणून उत्तर यायला पाहिजे तुमचं वरील सर्व, हे आन्सर येणं गरजेचं आहे. तर हे लक्षात राहू द्या. खालीलपैकी कोणते सहजीवी जीवाणू नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात मित्रांनो? काय शब्द आहे? सहजीवी, त्याला सिम्बायोटिक म्हणत असतो. तर सहजीवी जीवाणू या ठिकाणी एकच येतं, तो म्हणजे रायझोबियम. रायझोबियम काय करत असते रे? ज्या काही शेंगाधारी वनस्पती असतात, या शेंगाधारी वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर बसतं आणि नायट्रोजनचं फिक्सेशन करून देण्याचं काम करतं, म्हणजे नायट्रोजन अन्य घटकामध्ये मिसळण्याचं काम करतं. रायझोबियम हे करत असताना वनस्पतीपासून अन्न मिळवत असतो, तर वनस्पतीला नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देतो आणि अशा या रायझोबियमच्या जीवन पद्धतीला सहजीवन म्हणत असतात. आणि या ठिकाणी तेच विचारले की सहजीवन पद्धत जीवन जगून नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देणारा कोण? रायझोबियम. या व्यतिरिक्त बघा, सायनोबॅक्टेरिया पण मला सांगा नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देतो, पण सायनोबॅक्टेरिया हा स्वयंपोषी असतो, यानी स्वतःचा न स्वतः तयार करतं. या व्यतिरिक्त ॲझोटोबॅक्टर नावाचा जीवाणू पण नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देतो, पण हा असहजीवी जीवाणू म्हणून ओळखलं जातं. तर असहजीवी जीवाणू नायट्रोजनचं स्थिरीकरण देणारा कोण? ॲझोटोबॅक्टर. सहजीवी जीवाणू सोबत राहून करून देणारा कोण? रायझोबियम. आणि सायनोबॅक्टेरिया हा स्वतःचा न स्वतः तयार करतो, याला ब्ल्यू ग्रीन आल्गी म्हणून ओळखलं जातं. याला ब्ल्यू ग्रीन आल्गी म्हणून ओळखत असतो. सायनोबॅक्टेरिया हा प्रकाश संश्लेषण करणारा पहिला सजीव म्हणून ओळखलं जातं आणि नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं. या सायनोबॅक्टेरियाचा वापर आपण मित्रांनो माहित आहे का, भात शेतीमध्ये करत असतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. यानंतर बघा, खालीलपैकी कोणते जीवाणू प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहू शकतात? मित्रांनो माहित आहे का, जीवाणूंचं जर वर्गीकरण केलं तर 3 गटामध्ये होतं. जीवाणूंचं वर्गीकरण 3 गटामध्ये होतं. एक जर बघितलं तर पहिला आहे आर्किया बॅक्टेरिया, अर्की बॅक्टेरिया हा पहिला आहे. दुसरं जर बघितलं तर त्याला यू बॅक्टेरिया म्हणतो रे. दुसरं जर बघितलं
तर त्याला यू बॅक्टेरिया म्हणून ओळखलं जातं. आणि तिसरं जर बघितलं तर त्याला आपण म्हणत असतो बॅक्टेरिया. बॅक्टेरिया हे तिसरं असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा आर्की बॅक्टेरिया, दुसरा आहे यू बॅक्टेरिया आणि तिसरा आहे बॅक्टेरिया. आता पहिलं पॉइंट जर बघितलं की काय असणार आहे बघा, आर्की बॅक्टेरिया ते जीवाणू आहेत जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगू शकतात रे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे काय, समजा टेम्परेचर 80 डिग्री सेल्सिअस झाला किंवा बाकी काही जरी झालं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये का जगतात, कारण की आर्की बॅक्टेरियाची सेल वॉल ही प्रथिने आणि पॉलिसॅकराइडची बनलेली असते, ना की मित्रांनो माहित आहे का पेप्टिडोग्लायकेनची. या दोघांची सेल वॉल कशाची बनलेली असेल तर ती बनलेली आहे पेप्टिडोग्लायकेनची. परंतु जो आर्की बॅक्टेरिया आहे त्याची सेल वॉल ही प्रथिने आणि पॉलिसॅकराइडची असते. म्हणून आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरियापेक्षा वेगळं गुणधर्म दाखवतं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण जगू शकतो. मित्रांनो कोणकोणते एक्झाम्पल आहेत आर्की बॅक्टेरियामध्ये, पहिले एक्झाम्पल येतं मिथॅनोजिनस. मिथॅनोजिनस हे जीवाणू काय करत असतात रे, मिथॅनोजिनस नावाचे जीवाणू दलदलीच्या भागामध्ये, भात शेतीमध्ये, शाकाहारी प्राण्यांच्या जठरामध्ये, खनिजांमध्ये नैसर्गिक वायूसोबत आढळतात. आणि हे जीवाणू मला सांगा त्या भागामध्ये काय करत असतात, मिथेनची निर्मिती करत असतात. या व्यतिरिक्त बघा आर्की बॅक्टेरियामध्ये येतं तो म्हणजे हॅलोफाइल्स. हॅलोफाइल्स कोण असतात माहित आहे का, ते असतात जे मित्रांनो माहित आहे का साल्टी एरियामध्ये काय करत असतात, तग धरून ठेवतात. यानंतर तिसरा आहे थर्मोॲसिडोफिलस. थर्मोॲसिडोफिलस हे जर बघितलं तर हे 80 डिग्री सेल्सिअस तापमान तसेच मित्रांनो माहित आहे का 2 pH असणाऱ्या वातावरणामध्ये पण तग धरून ठेवू शकतात. आणि हे दोघं या यू बॅक्टेरियामध्ये येतं सायनोबॅक्टेरिया आणि बॅक्टेरियामध्ये येतं मित्रांनो नॉर्मल बॅक्टेरिया. तर या ठिकाणी प्रश्न विचारलं खालीलपैकी कोणते जीवाणू प्रतिकूल परिस्थितीत तग धरून ठेवू शकतात. एक आहे मिथॅनोजिनस, दुसरा आहे ॲलोफिल्स, तिसरा आहे थर्मोॲसिडोफिल्स. तिघाची तीन आहेत. ॲझोटोबॅक्टर मात्र करत नाही तसं. तर अ, ब आणि क म्हणून उत्तर तुमचं पहिलं यायला पाहिजे. हे समजणं गरजेचं आहे मित्रांनो. यानंतर जीवाणूतील लैंगिक प्रजननाच्या पद्धती कोणत्या, 3 पद्धतीने लैंगिक प्रजनन घडून आणलं जातं. एक असणार आहे मित्रांनो ट्रान्सडक्शन, ट्रान्सफॉर्मेशन आणि कंजुगेशन. म्हणजे ब, क आणि ड यायला पाहिजे. म्हणून उत्तर काय रे, तिसरं. कारण लैंगिक प्रजननामध्ये डीएनए 3 पद्धतीने ट्रान्सफर केलं जातं. एक असणार आहे त्याला म्हणत असतो आपण ट्रान्सडक्शन, दुसरा आहे कंजुगेशन, तिसरा आहे ट्रान्सफॉर्मेशन. ही गोष्ट लक्षात राहू द्या. या तिघांद्वारे काय केलं जातं माहित आहे का, लैंगिक प्रजनन घडून आणलं जातं. म्हणून उत्तर काय तिसरं आहे. सॉरी तिसरं नाही रे, बरोबर आहे ब, क, ड तिसरं. यानंतर अन्नावर एंटेरोटॉक्सिन तयार करणारे जीवाणू कोणते. बघा अन्न खराब होत असतो बघा, अन्नावर फेस वगैरे येताना दिसतं. तर अन्नाची नासाडी करणारे कोण असेल तर त्या जीवाणूंचं नाव आहे क्लॉस्ट्रिडियम. आणि हे अन्नावर नासाडी करणारे जीवाणू ज्या पॉइझन तयार करतात त्याला एंटेरोटॉक्सिन म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो कळालं इथपर्यंत. यानंतर बघा हा नॉस्टॉक. नॉस्टॉक हा सायनोबॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे, सायनोबॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे, हे लक्षात राहा. हॅलोकुला जो आहे याला आपण जर काय म्हणत असेल तर मित्रांनो माहित आहे का, या हॅलोफिल्स नावाचे जे जीवाणू आहेत साल्टी एरियामध्ये राहणारे त्यांना म्हणत असतो. हॅलोबॅक्टेरियम पण काय आहे, साल्टी एरियामध्ये राहणारे जीवाणू आहेत ज्याला हॅलोफिल्स म्हणत असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं, जो विष तयार करतो एंटेरोटॉक्सिन. बघा फाउंडेशन बॅच आहे आणि या ठिकाणी मला सांगा स्टेट बोर्डची एक बॅच आहे की मार्क कटू नये म्हणून हे रेकॉर्ड केलेली नवीन बॅच आहे. दोन्ही बॅच आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. ऍप्लिकेशनचं नाव आहे सायन्स बाय अशोक पवार. आणि मित्रांनो पुस्तक जर आपलं घेतलं असेल तर या पुस्तकाच्या मधल्या पेजवर कुपन कोड आहे, त्याचा वापर करून या तिन्ही बॅचपैकी कोणत्याही एका बॅचवर 50% डिस्काउंट मिळवू शकतात. क्लिअर आहे. यानंतर बघा सर्वात लहान पेशी मायकोप्लाझ्मा संबंधित योग्य उदाहरणे निवडा. आता बघा पृथ्वीतलावर सर्वात लहान पेशी जर कोणाची असेल ती मायकोप्लाझ्माची आहे. मायकोप्लाझ्मा हा एक प्रकारचा सर्वात लहान जीवाणू आहे. या मायकोप्लाझ्मा नावाच्या जीवाणूचा शोध जर कुणी लावला असेल तर तो नोकार्ड आणि रॉक्स नावाच्या शास्त्रज्ञांनी लावलेलं होतं. ह्याच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं या पेशीमध्ये सेल वॉल नसते मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये आढळते म्हणले म्हणून हे विधान चुकीचं आहे, कारण मायकोप्लाझ्मामध्ये सेल वॉल नसते. सेल वॉलच्या जागेवर लिपोप्रोटीनचं एक आवरण असतं. तर अशा प्रकारे हे विधान चुकीचं आहे, कारण इथं सेल वॉल आढळते असं दिलेलं आहे. तर मायकोप्लाझ्मामध्ये सेल वॉल आढळत नाही, त्याच्या जागेवर लिपोप्रोटीनचं एक आवरण आढळतं. ह्या पेशी विना ऑक्सिशोषण करतात हे पण बरोबर आहे.
यांना अन्नापासून ऊर्जा तयार करण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागत नाही, विदाऊट ऑक्सिजन करतात, म्हणून हे विधान बरोबर आहे। या पेशीवर अँटीबायोटिकचा कोणताही परिणाम होत नाही, याच कारणामुळे मायकोप्लाझ्मा वनस्पती आणि प्राण्यामध्ये वेगवेगळे रोग निर्माण करतात, म्हणून हे पण बरोबर आहे। या पेशीत किंवा या पेशीला प्राणी पेशीचा जोकर म्हणतात, हे विधान चुकीचं आहे, कारण मायकोप्लाझ्माला प्राणी पेशीचा जोकर म्हणत नाही तर वनस्पती पेशीचा जोकर म्हणून ओळखलं जातं। तर वनस्पतीचा पेशीचा जोकर म्हणून कोणाला ओळखत असतात तर तो कोण असेल तर मायकोप्लाझ्मा, म्हणून हे विधान पण चुकीचं आहे। आपल्याला निवडायचं होतं योग्य, तर क आणि ड इथं दिसत नाही, म्हणून उत्तर काय रे, क आणि ड यायला पाहिजे। तर अशा प्रकारे हे उत्तर असणार आहे आणि वनस्पती पेशीचा जोकर म्हणतो त्याला। यानंतर प्रोटिस्टामधील सजीवांची हालचाल कशाद्वारे होते? आता प्रोटिस्टामध्ये वेगवेगळे सजीव येत असतात, त्याच्यापैकी फ्लॅजेलाद्वारे हालचाल करणारा कोण रे? फ्लॅजेलाद्वारे हालचाल करणारा युग्लिना आहे। फ्लॅजेला म्हणजे अशा प्रकारची लांब शेपूट असते मित्रांनो, शेपूट असते। सिलियाद्वारे कोण करतं? सिलियाद्वारे मला सांगा, पॅरामेशियम करतं, पॅरामेशियम। सिलिया म्हणजे काय रे? एखाद्या प्राण्यांच्या बाहेरच्या भागावर केसासारखी संरचना असते, त्याला आपण काय म्हणत असतो? सिलिया म्हणून ओळखलं जातं। ही गोष्ट लक्षात घ्या। सिलिया म्हणजे काय माहित आहे का? एखाद्या सजीवाच्या बाहेरच्या भागावर असणारे पॅरामेशियम मध्ये असं आढळताना दिसतं। स्युडोपोडिया, स्युडोपोडिया म्हणजे घड्यांचा पडलेला असतो अशा प्रकारे, याला म्हणतात स्युडोपोडिया। आणि अमिबा मध्ये हे आपल्याला आढळताना दिसतं। अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना हे तिन्ही प्रोटिस्टामध्ये येतं, म्हणून प्रोटिस्टामधील हालचाल या तिन्हीद्वारे केलं जातं, म्हणजे उत्तर तुमचं वरील सर्व असायला पाहिजे। आणि तोडून विचारलं पॅरामेशियम तर सिलियाद्वारे, युग्लिना म्हणल्यावर फ्लॅजेलाद्वारे, आणि मित्रांनो अमिबा म्हणल्यावर कशाद्वारे? स्युडोपोडियाद्वारे हालचाल करतात, हे कळणं गरजेचं आहे। यानंतर बघा, प्रोटिस्टातील सजीवांचं योग्य वर्णन करा। आता प्रोटिस्टामध्ये कोण सजीव येतात रे? जीवाणूमध्ये जे येत नाही ते सगळे प्रोटिस्टामध्ये आले। प्रोटिस्टाच्या सजीवांचं वर्णन जर करायचं म्हटलं, प्रोटिस्टाच्या सजीवामध्ये एकच पेशी आहे, मात्र ती पेशी अपूर्ण नसून परिपूर्ण आहे। मग काय गुणधर्म आहे प्रोटिस्टामध्ये? प्रोटिस्टामधील असणाऱ्या पेशी या दृश्य केंद्रकी यानी विकसित पेशी असणार आहेत आणि एकच असणार आहेत, एकच असणार आहे, म्हणून प्रोटिस्टाला आपण दृश्य केंद्रकी युकॅरोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणून ओळखलं जातं, हे समजणं गरजेचं आहे। या व्यतिरिक्त प्रोटिस्टामध्ये केंद्रक आढळताना दिसतो, या व्यतिरिक्त प्रोटिस्टामध्ये वेगवेगळे पेशी अंगके आढळताना दिसतात, या व्यतिरिक्त प्रोटिस्टामधील डीएनए फक्त केंद्रकात आढळताना दिसतो, या व्यतिरिक्त प्रोटिस्टामध्ये आपल्याला खरे गुणसूत्र आढळताना दिसतात। अशा प्रकारचे गुणधर्म आहेत प्रोटिस्टाच्या बाबतीत। प्रोटिस्टाच्या बाबतीत बघा, प्रोटिस्टामध्ये अधिकेंद्रकी एक पेशीय, तसेच मित्रांनो माहित आहे का युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम येतं, क्लोरेला का जर बघितलं अधिकेंद्रकी एक पेशीय, तर हे विधान बरोबर आहे? बरोबर आहे का रे? नाही, हे विधान बरोबर नाहीये। का? कारण इथं अधिकेंद्रकी शब्द वापरले। प्रोटिस्टा हा काय आहे? दृश्य केंद्रकी आहेत, म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे। अधिकेंद्रकी एक पेशी तसेच बहुपेशी, अधिकेंद्रकी आलं म्हणजे चुकीचं आहे। आता इथंही दृश्य केंद्रकी, इथंही दृश्य केंद्रकी आहे, परंतु इथं दृश्य केंद्र एक पेशी आहे तसेच बहुपेशी आहे। तर प्रोटिस्टामध्ये मल्टीसेल्युलर कुठे तर रे? प्रोटिस्टामध्ये फक्त विकसित पेशी असणारे आणि एकच पेशी असणारे येतात, म्हणून उत्तर काय? तिसरं युकॅरोटिक युनिसेल्युलर हा प्रोटिस्टाचं योग्य वर्णन आहे मित्रांनो। यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी प्रकाश संश्लेषी प्रोटिस्टा कोणते? प्रोटिस्टाचे 3 गट पडत असतात मित्रांनो, माहित आहे का? प्रोटिस्टाचे 3 गट पडत असतात। प्रोटिस्टाचे 3 गट कोणकोणते? सगळ्यात पहिला आहे प्रकाश संश्लेषण करणारे, लक्ष दे रे भाऊ, प्रकाश संश्लेषण करणारे। यानंतर दुसरा आहे त्याला आपण ग्राहक प्रोटिस्टा म्हणतो, ग्राहक कंझ्युमर, आणि तिसरा आहे त्याला आपण प्रोटोझोआ प्रोटिस्टा म्हणून ओळखलं जातं। तर आता बघा, प्रकाश संश्लेषण करणारे म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः तयार करणारे, त्याच्यामध्ये दोघं तिघे येतात। एक येतं डायॲटमस, डायॲटमस हा स्वतःचा अन्न स्वतः तयार करतो। यानंतर जर बघितलं दुसरं येतं डायनोफ्लॅजेलेटस, डायनोफ्लॅजेलेटस नावाचा हा दुसरं येतं, आणि तिसरं जर बघितलं त्याला मध्ये येतं युग्लिनॉइड। हे तिघचे तिघ मला सांगा प्रकाश संश्लेषण करणारे असतात। आता बघा, ग्राहक ज्याला कंझ्युमर म्हणत असतो, हा कवकाचे गुणधर्म दाखवणारे आहेत, कवकाचे मृतोपजीवी असतात हे। ह्याच्यामध्ये उदाहरण जर बघितलं तर स्लाइम मोल्ड नावाचा हा एक्झाम्पल येतं। स्लाइम मोल्ड जो आहे हे एक्झाम्पल येतं अशा प्रकारचं, क्लिअर इथपर्यंत। आणि प्रोटोझोआ प्रोटिस्टामध्ये प्राण्यांचं गुणधर्म दाखवणारे एक असणारे फ्लॅजिलेटेड, दुसरा असणारे सिलिएटेड, आणि अशा प्रकारे एक असणारे अमिबाइड। तर हे तिघं या ठिकाणी येताना दिसतात। तर आपल्याला या ठिकाणी प्रकाश संश्लेषी विचारलं होतं, क्रायसोफाइट्सला डायॲटमस म्हणत असतो आपण, बघा व्यवस्थित लक्ष द्या रे। या ठिकाणी जर बघितलं क्रायसोफाइट जो आहे
यालाच आपण डायटमस म्हणून ओळखत असतो, यालाच आपण डायटमस म्हणतो, डायटमस. याच्या व्यतिरिक्त त्याच्याबद्दल काय रे, ह्याच्यामध्ये गोल्डन आल्गी येताना दिसतात आपल्याला, गोल्डन आल्गी येतात. यानंतर बघा स्लाइम मोल्ड जो आहे याला फॉल्स फंगी म्हणतात, फॉल्स फंगी. आणि हा कोणामध्ये येत असेल तर हा ग्राहक प्रोटिस्टामध्ये येताना दिसतो, कंझ्युमर. युग्लिनॉइड जो आहे हा पण आपल्याला आढळताना दिसतो प्रकाश संश्लेषीमध्ये, युग्लिना आणि डायनोफ्लॅजिलेटस. म्हणजे अ, क आणि ड, अ, क आणि ड म्हणजे तिसरं उत्तर येणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हा पॉईंट आहे. यानंतर बघा पुढचं पॉईंट काय आहे, खालीलपैकी कोणाला गोल्डन आल्गी म्हणतात. आताच म्हटलो तुम्ही तुम्हाला, डायनोफ्लॅजिलेट, डेस्मिड, युग्लिनाइड. या डेस्मिडला गोल्डन आल्गी म्हणतो आपण, गोल्डन आल्गी. आणि डेस्मिड हा कोणत्या गटामध्ये येत असतील तर डायॲटमस यामध्ये येत असतात. गोल्डन आल्गी म्हणतो, डायॲटमस मध्ये येतात. हे समुद्राचं मेन उत्पादक आहे. डायॲटमस हा समुद्र जो आहे या समुद्रामधील मेन प्रोड्युसर म्हणून ओळखलं जातं. का? कारण समुद्रात घडणारी प्रकाश संश्लेषणाची जवळ सर्व क्रिया कोण घडून आणत असेल तर डायॲटमस. सर युग्लिनाइड्स काय आहे, युग्लिनाइड मध्ये युग्लिना येणार आहे, युग्लिना. नॉक्टिव्ह्युलिका नावाचा जोग आहे याला सी घोस्ट म्हणतात, समुद्री घोस्ट म्हणून कोणाला ओळखलं जात असेल तर नॉक्टिलिकाला. आणि नॉक्टिलिका हा कोणत्या गटामध्ये येत असेल तर डायनोफ्लॅजिलेटस मध्ये येतं, हे लक्षात राहू द्या. आणि युग्लिनॉइड मध्ये युग्लिना येतं ज्याच्या हालचालीसाठी आपल्याला हे आढळताना दिसतं मित्रांनो. तर हे बघा अशा प्रकारचं विश्लेषण तुम्हाला जमणं गरजेचं आहे. नोट डाऊन करून घेत जा काय आणि कसं असणार आहे. बघा 26वा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणत्या प्रोटिस्टला सी घोस्ट म्हणतात. फ्लॅजिलेटेड, डायटमस, प्रोटिस्टा आणि प्रोटोझोआ प्रोटीन नॉक्टिलिका. मित्रांनो माहित आहे का, हा नॉक्टिलिका नावाचा जो काही आहे याला आपण सी घोस्ट म्हणत असतो. आणि नॉक्टिलिका हा कोणत्या गटामध्ये येत असेल तर डायनोफ्लॅजिलेटस नावाचा जो काही मित्रांनो माहित आहे का, प्रोटिस्टा आहे जो कशामध्ये येतो माहित आहे का, प्रकाश संश्लेषणामध्ये, त्याला म्हणत असतो. फ्लॅजिलेटेड मध्ये काय असणार आहे, हालचालीसाठी फ्लॅजेला यांच्यामध्ये आढळताना दिसतो. आणि डायॲटमस जो आहे ह्याच्यामध्ये गोल्डन आल्गी येतात, गोल्डन आल्गी म्हणून ओळखलं जातं. ह्याच्यामध्ये प्लवंक येत असतात. प्लवंक म्हणजे काय रे, प्लॅन्क्टन म्हणतो, जे समुद्रामध्ये तरंगणारे असतात आणि समुद्राचं मेन प्रोड्युसर म्हणून ओळखलं जातं. म्हणून ह्याचं उत्तर पहिलं आहे जो नॉक्टिलिका म्हणत असतो. प्रिमिटिव्ह रिलेटिव्ह ऑफ ॲनिमल कोणाला म्हणतात, प्रिमिटिव्ह रिलेटिव्ह ऑफ ॲनिमल म्हणत असतो आपण प्रोटोझोआ प्रोटिस्टाला. हे जे आहेत प्रिमिटिव्ह रिलेटिव्ह ऑफ ॲनिमल म्हणत असतो. फायकोप्लॅन्क्टन जो आहे हे डायॲटमसला म्हणत असतो, जो स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात आणि समुद्रामधील प्राण्यांना अन्न पुरवण्याचं काम करत असतात. कंझ्युमर प्रोटिस्टामध्ये कवकासारखे गुणधर्म दाखवणारे येतात. हे सगळेचे सगळे मृतोपजीवी असतात आणि कुजलेल्या पदार्थावर जीवन जगणारे. यांच्यामध्ये सेलवॉल असते, पण ती सेलवॉल कायटिनची न बनता सेल्युलोजची बनलेली असते, कारण ओरिजिनल कवकामध्ये कायटिनची असते. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याचं एक्झाम्पल जर बघितलं तर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये येतात स्लाइम मोल्ड. स्लाइम मोल्ड हे सगळे कंझ्युमर प्रोटिस्टा म्हणून ओळखले जातात. आणि यांना स्लाइम मोल्डलाच आपण फॉल्स फंगी म्हणत असतो. आभासी फंगी किंवा आभासी कवक म्हणून कोणाला ओळखलं जात असेल तर स्लाइम मोल्डला. हे आपल्याला समजणं गरजेचं. उत्तर काय, दुसरं आहे. प्रिमिटिव्ह रिलेटिव्ह ऑफ ॲनिमल म्हणत असतो प्रोटोझोआ प्रोटिस्टाला. प्रोटोझोआ प्रोटिस्टामध्ये तिघे येतात. एक असणार आहे फ्लॅजिलेटेड, दुसरा असणार आहे सिलियाट आणि तिसरा असणार आहे अमिबाइड. फ्लॅजिलेटेड मध्ये हालचालीसाठी फ्लॅजेला असतात, म्हणून फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआ प्रोटिस्टाला आपण फ्री लिव्हिंग ॲनिमल म्हणत असतो. तरी एकदा बघून घ्या पुस्तकातून काय असणार आहे. आणि याचा प्रश्न जर काय असेल तर हा दुसरा उत्तर असणार आहे. अमिबा कशाच्या साहाय्याने हालचाल करतात, थोड्या वेळाखालीच मी तुम्हाला सांगितलं. अमिबा स्युडोपोडियाच्या साहाय्याने हालचाल करतात. पॅरामेशियम कशाच्या द्वारे करत असेल तर तो असणार आहे सिलियाद्वारे. आणि मित्रांनो माहित आहे का, फ्लॅजेलाद्वारे कोण करत असेल तर मित्रांनो माहित आहे, फ्लॅजेलाद्वारे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की कोण करणार आहे, जे युग्लिना आहे हे फ्लॅजेलाद्वारे काय करत असतात, हालचाल करत असतात. या व्यतिरिक्त संघ ॲनालिडा जो आहे, संघ हे ॲनालिडामध्ये असणारे जे प्राणी आहेत हे कशाद्वारे करत असेल तर सीटीएद्वारे हालचाल करताना आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी म्हटलंय अमिबा, तर अमिबाचं उत्तर यायला पाहिजे तिसरं. सिलिया म्हणल्यावर काय पॅरामेशियम, युग्लिना म्हणल्यावर फ्लॅजेला आणि ॲनालिडा संघ म्हणल्यावर सिटी असणार आहे. खालीलपैकी कोणाला फॉल्स फंगी म्हणतात, आता सांगितलं मी तुम्हाला. फॉल्स फंगी आभासी कवक कोणाला म्हणत असतो तर स्लाइम मोडला आपण आभासी कवक म्हणून ओळखत असतो. का? कारण की हे येतं कोणामध्ये, कंझ्युमर प्रोटिस्टामध्ये येताना आपल्याला दिसतं. परंतु हे कवकासारखे संपूर्ण गुणधर्म दाखवत नाही. मान्य आहे कुजलेल्या पदार्थावर जीवन जगतात, पण कवकाची सेलवॉल ही कायटिनची बनलेली असते, तर स्लाइम मोल्डची सेलवॉल ही सेल्युलोजची बनलेली असते. कळालं इथपर्यंत? यानंतर इथं ऑप्शन युग्लिनॉइड मध्ये युग्लिना येतं. सर युग्लिनाचा काय प्रॉब्लेम आहे,
युग्लिनाचं जर बघितलं, युग्लिना हा दिवसा स्वयंपोषी गुणधर्म दाखवतो मित्रा, तर युग्लिना रात्री परपोषी गुणधर्म दाखवताना दिसतो आपल्याला, परपोषी, म्हणून हे दोन्हींचं गुणधर्म दाखवतं. यानंतर रायझोपस आहे, रायझोपस, हे रायझोपसला आपण ब्रेड मोल्ड म्हणत असतो. ब्रेडच्या वरती येणाऱ्या कवकाला रायझोपस म्हणून ओळखलं जातं. हा प्लवंक आहे, प्लवंक हा स्वतःचा अन्न स्वतः तयार करणारा आहे आणि हा डायॲटमस मध्ये येताना आपल्याला दिसतो. हा प्लवंक समुद्राचा मेन प्रोड्युसर आहे, मुख्य उत्पादक म्हणून ओळखलं जातं. या प्लवंकचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं, जसं मला पॉलिशिंग साठी करतात प्लवंकचा वापर, तसेच प्रूफिंग म्हणजे साऊंड प्रूफिंग साठी पण केलं जातं. पण याचं उत्तर पहिलं आहे, फॉल्स फंगी म्हणतो. यानंतर प्रोटिस्टा या सृष्टी संबंधी योग्य विधाने निवडा. प्रोटिस्टाच्या बाबतीत काय रे, प्रोटिस्टामधील सजीव एकाच पेशीची बनलेले आहेत आणि ती पेशी परिपूर्ण आहे, ते गुणधर्म आपल्याला माहित असायला पाहिजे. या सृष्टीमध्ये दृश्य केंद्रकी एक पेशीय सजीव येतात, बरोबर आहे. प्रोटिस्टामध्ये युकॅरोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. युकॅरोटिक म्हणजे विकसित पेशी आणि युनिसेल्युलर म्हणजे एकच पेशी. यांच्या पेशीत पटलयुक्त केंद्रक आढळतं, बरोबर आहे. विकसित पेशी असल्यामुळे केंद्रक आढळतं, त्याला आवरण पण असतं. यांच्या पेशीत डीएनए संपूर्ण पेशीत विखुरलेला असतो, हे विधान चुकीचं आहे. प्रोटिस्टामधील पेशीत फक्त डीएनए कुठं आढळतं, केंद्रकाच्या आतमध्ये आढळतं. जीवाणूच्या पेशीचा डीएनए संपूर्ण पेशीत विखुरलेला असतं. यांच्या पेशीत खरे गुणसूत्र आढळतात, हे पण बरोबर आहे, कारण की क्रोमोझोमची संख्या जास्त असते म्हणून रिअल गुणसूत्र आढळतात. तर अ, ब आणि ड उत्तर यायला पाहिजे. तर अशा प्रकारे उत्तर तुमचं दुसरं येणं गरजेचं आहे. यानंतर आता बघा, हे पुस्तक आहे मित्रा, आवर्जून बघा एकदा कसं असणार आहे, काय असणार आहे. महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध आहे. काही डाऊट असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, विचारा. मित्रांनी घेतलं असेल तर ते हाताळून बघा. पण तुमचं वेळ वाचवणारा पुस्तक आहे आणि जास्तीत जास्त आउटपुट देणारा पुस्तक आहे, कारण पुस्तक 300 पानामध्ये सगळं बसवलेलं आहे. 500-600 पानाचं पुस्तक वाचायची गरज नाही, कारण कंटेंट सगळं याच्यात कॉम्प्रेस केलेलं आहे आणि व्यवस्थित मांडणी आहे. आणि जर पुस्तक घेतलं तर बॅचवर पण डिस्काउंट आहे. बघा एकदा आवर्जून तुम्ही पुस्तक, महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध आहे. सॅम्पल कॉपीसाठी सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. यानंतर पुढचा प्रश्न, कवकाच्या संबंधी योग्य विधाने निवडा. आता कवकाच्या बाबतीत, कवक काय रे, कवक हा प्रोटिस्टापेक्षा विकसित आहे. कवकामध्ये एक पेशीय तसेच बहुपेशीय दोघंही येतात. कवकाला स्वतःचा अन्न स्वतः तयार करता येत नाही. कवकाची पेशीभित्तिका कायटिनची बनलेली आहे. कवकाला अन्न का तयार करता येत नाही, कारण कवकामध्ये हरितद्रव्य तयार होत नाही. हरितद्रव्य का तयार होत नाही, कारण की हरितद्रव्य तयार करणारे जे काही घटक आहे, ज्याला लवके किंवा प्लास्टिड म्हणतो, हे लवके नावाचा पेशीचा अंग कवकाच्या सेलमध्ये नसतं. याच कवकाबद्दल बघा, कवक हे दृश्य केंद्रकी एक पेशीय तसेच बहुपेशीय असतात, हे पहिलं विधान बरोबर आहे. फक्त बहुपेशीय कवकामध्ये मायसेलिया आढळते. मित्रांनो, माहित आहे का, कवकाचं शरीर अनेक लहान लहान धाग्यापासून बनलेलं असतं आणि अनेक धागे एकत्र येऊन मायसेलिया तयार करत असतात. आणि मायसेलिया हा फक्त आपल्याला बहुपेशीय कवकात आढळताना दिसतो. फॉर एक्झाम्पल मोल्डमध्ये मायसेलिया आपल्याला एक पेशीय कवकात आढळताना दिसत नाही. फॉर एक्झाम्पल ईस्टमध्ये, यानी काय, सॅक्रोमायसिसमध्ये आढळताना दिसत नाही. हे विधान पण बरोबर आहे. कवकाच्या पेशीमध्ये लवके असतात, नाही मित्रांनो, कवकाच्या पेशीमध्ये लवके नसतात, म्हणून तर हरितद्रव्य तयार होत नाही आणि म्हणून तर अन्न तयार करता येत नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे. कवकाची पेशीभित्तिका सेल्युलोजची बनलेली असते, हे पण चुकीचं आहे, कारण कवकाची पेशीभित्तिका ही कायटिनची बनलेली असते. म्हणजे क आणि ड चुकीचं आहे. योग्य निवडायचं होतं तर पहिले दोनच बरोबर आहे, अ आणि ब, हे समजणं गरजेचं आहे मित्रांनो. यानंतर कवकामध्ये शाखीय प्रजनन कोणत्या पद्धतीद्वारे केलं जातं. कवकामध्ये प्रजनन 3 पद्धतीद्वारे केलं जातं, लैंगिक, अलैंगिक आणि शाखीय. जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, अलैंगिक प्रजनन कशाद्वारे केलं जातं असेल तर अलैंगिक प्रजनन केलं जातं बीजाणूद्वारे. बाकी शाखीय प्रजनन कोणाकोणाद्वारे, तर खंडीभवन, द्विविभाजन बायनरी फिशन आणि मुकुलायन. फ्रॅगमेंटेशन, बायनरी फिशन आणि बडिंग या तिन्हीद्वारे मला सांगा कवकामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रजनन घडून आणलं जातं. तर अ, ब आणि क हे उत्तर येणं गरजेचं आहे. तर हे तिसरं उत्तर यायला पाहिजे. बीजाणू निर्मिती म्हणजे अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे आणि व्हेजिटेटिव्ह मध्ये फ्रॅगमेंटेशन, बायनरी फिशन आणि बडिंग या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. उत्तर तिसरं येईल. खालीलपैकी कोणाला शैवाले कवके म्हणतात. कवकाचे वेगवेगळे प्रकार पडतात आणि प्रत्येक कवकाला टोपण नावाने ओळखलं जातं. जसं उदाहरणामध्ये या ठिकाणी विचारले शैवाले कवके कोणाला म्हणतात. शैवाले कवके आपण फायकोमायसेटला म्हणत असतो मित्रांनो, मग उत्तर दुसरं आहे. ॲस्कोमायसेटला आपण कोश कवके किंवा त्याला सॅक फंगी म्हणत असतो. बॅसिडोमायसेटला आपण छत्र कवके म्हणून ओळखलं जातं आणि ड्यूटेरोमायसेटला आपण इनकम्प्लीट फंगी म्हणतो, अपूर्ण कवक म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो, काय गुणधर्म आहे बघा,
या बॅसिडोमायसेटला क्लब फंगी म्हणून पण ओळखलं जातं। बॅसिडोमायसेटला जर बघितलं मित्रांनो माहित आहे का छत्रकौके क्लब फंगी मशरूम पण म्हणतो आणि याला आपण पबबॉल्स म्हणून ओळखलं जातं, पबबॉल्स म्हणून पण ओळखलं जातं, वेगवेगळे नाव आहेत। ड्यूटरोमायसेटला इनकम्प्लीट फंगी म्हणतो आणि याच्यात फक्त आणि फक्त अलैंगिक प्रजनन आपल्याला घडताना दिसतं, हे कळणं गरजेचं आहे। म्हणून उत्तर काय येईल रे, उत्तर काय येईल, ह्याचं दुसरं येईल, कारण शैवाले कोके म्हटलंय। ब्रेड मोल्ड कोणाला म्हणतात, ब्रेड मोल्ड जर बघितलं तर ब्रेड मोल्ड हे रायझोपसला म्हणतात, रायझोपसला आपण ब्रेड मोल्ड म्हणून ओळखलं जातं। अल्बुगो जो आहे याला मस्टर्ड म्हणतात, मस्टर्ड, आणि हा जो कवक आहे अल्बुगो हे वनस्पतीवर वेगवेगळे रोग निर्माण करतं, जसं मोहरी नावाच्या वनस्पतीवर हा अल्बुगो रोग निर्माण करतो। म्युकोरल जो आहे याला ब्लॅक मोल्ड म्हणून ओळखलं जातं, ब्लॅक मोल्ड म्हणतो ज्या कारणामुळे म्युकर मायकोसिस नावाचा रोग होतो। आणि ॲगॅरिकस म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का, ह्याला मशरूम म्हणत असतो, जे मशरूम म्हणून वापरतो त्याला ॲगॅरिकस म्हणतात। तर अशा प्रकारे प्रत्येकाची नाव तो पण नाव लक्षात ठेवा, रायझोपसला ब्रेड मोल्ड, अल्बुगोला मस्टर्ड, म्युकरसला ब्लॅक मोल्ड आणि ॲगॅरिकसला मशरूम म्हणून ओळखलं जातं। यानंतर बघा प्रत्येकाचे टोपण नाव आणि गट दिलेत कवकाचे। फायकोमायसेटला आपण जर काय म्हणत असेल तर शैवाले कवके म्हणतो, अच चौथं। ॲस्कोमायसेटला कोश कवके म्हणतो, कारण की त्याच्यामध्ये एक थैली असते, त्याच्यात बीजाणू असतात। बॅसिडोमायसेटला छत्रकौके म्हणतात आणि ड्यूटरोमायसेटला इनकम्प्लीट म्हणून ओळखलं जातं। म्हणजे अच काय यायला पाहिजे चौथं, बच काय यायला पाहिजे तिसरं, अच चौथं बच तिसरं, म्हणून उत्तर यायला पाहिजे तुमचं मित्रांनो माहित आहे का दुसरं। तर हे कळणं गरजेचं आहे। यानंतर बघा म्युकोरल, ॲगॅरिकस, अल्बुगो, रायझोपस। आता सांगितलं म्युकोरल जो आहे याला ब्लॅक मोल्ड म्हणत असतो आपण इथं, ॲगॅरिकसला आपण आता काय म्हटलो होतं रे, ॲगॅरिकसला जर बघितलं तर आपण मशरूम म्हणतो चौथं, म्हणजे अच दुसरं आहे, अच दुसरं एका ठिकाणी आहे, बच चौथं, तर हे उत्तर येईल मित्रांनो। यानंतर अल्बुगोला आपण मस्टर्ड म्हणत असतो आणि रायझोपसला ईस्ट ब्रेड मोल्ड म्हणून ओळखलं जातं। तर या नावावर पण आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो। बॅसिडोमायसेट या वर्णन काय आहे, बॅसिडोमायसेटला क्लब फंगी पण म्हणतात, छत्रकौके, बॅसिडोमायसेटला पबबॉल्स पण म्हणतात, बॅसिडोमायसेटमध्ये ब्रॅकेट फंगी म्हणून पण ओळखलं जातं, म्हणून हे वरील सर्व येतं। तर बॅसिडोमायसेटला या तिन्ही नावाने आपण काय करत असतो, ओळखत असतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो। आता बघा या ठिकाणी जर बघितलं आणखी काय असणार आहे कसं असणार आहे, तर या तिन्ही नावांनी काय आपण ओळखत असतो, कोणाला, बॅसिडोमायसेटला, हे लक्षात राहू द्या। पुढं खालीलपैकी कोणते कवके अपूर्ण कवके म्हणून ओळखलं जातं, आताच सांगितलं मी तुम्हाला, कोणाला, ड्यूटरोमायसेटला इनकम्प्लीट म्हणतो, का, कारण ह्याच्यात फक्त अलैंगिक प्रजनन घडून येतं, लैंगिक प्रजननाचा अभाव आढळतो। ह्याचे दोन एक्झाम्पल आहेत, एक असणार आहे अल्टरनारिया आणि दुसरा आहे पॉलिटोट्रायकम म्हणून ओळखलं जातं। तर अशा प्रकारे फायकोमायसेटला आपण काय म्हणतो रे, तर याला शैवाले कवके म्हणतात, शैवाले। ॲस्कोला सॅक फंगी म्हणत असतो, का, अशी थैली असते ज्याच्यामध्ये आपल्याला बीजाणू आढळताना दिसतात, स्पोर। यानंतर मला सांगा बॅसिडोटला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं, ब्रॅकेट फंगी म्हणतो, पबबॉल्स म्हणतात, क्लब मॉसेस म्हणतात, छत्रकौके। लायकेन संबंधी योग्य विधाने निवडा। लायकेन म्हणजे कोणाला म्हणतो माहित आहे का, जेव्हा शैवाल अल्गी आणि कवक हे दोघं एकत्रित सहजीवन जगतात तेव्हा त्याला लायकेन म्हणतात। शैवाल हे अन्न पुरवण्याचं काम करतं, तर कवक हा जमिनीतून क्षार आणि पाणी पुरवण्याचं काम करतो आणि दोघं एकत्रित सहजीवन जगत असतात। या कारणामुळे लायकेनला ड्युएल प्लांट म्हणतात, हे विधान बरोबर आहे। आता बघा दोघं एकत्रित असल्यामुळं त्यांचा जगण्याचा कालावधी जास्त असतो रे, जगण्याचा कालावधी लायकेनचं जास्त असतं, परंतु मित्रांनो माहित आहे का त्यांची जी वाढ असते ती खूप स्लो होत असते। जगण्याचा कालावधी वाढतो परंतु त्यांचा विकास आहे तो स्लोली होतो, मग लायकेनचा जगण्याचा कालावधी कमी असतो, हे विधान चुकीचं आहे, कारण लायकेनच्या जगण्याचा कालावधी जास्त असतो। लायकेनची वाढ खूप लवकर होते, जलद होते, हे पण चुकीचं आहे, कारण लायकेनची वाढ ही संत गतीने होते। लायकेनला एअर इंडिकेटर म्हणतात, का, कारण लायकेन शहरांमध्ये आढळत नाही, कारण की लायकेन हे एअर पोल्युशनला सेन्सिटिव्ह आहे आणि या कारणामुळे लायकेनला एअर इंडिकेटर म्हणतात। का, शहरांमध्ये जर लायकेन आढळत असेल तर समजायचं त्या ठिकाणची हवा क्लीन आहे, म्हणून हे बरोबर आहे। उत्तर अयोग्य निवडायचं होतं, ब आणि क हे अयोग्य उत्तर आहे, म्हणजे पहिलं उत्तर येणं गरजेचं आहे, कारण की चुकीचं निवडायचं होतं मित्रांनो। काल इथपर्यंत। यानंतर लायकेन मधील कवक शैवालांच्या भूमिकेसंबंधी चुकीचं विधान निवडायचं आहे। काय करतात लायकेनमध्ये कवक आणि शैवाल प्रकाश संश्लेषण करून कवकाला अन्न पुरवतो, बरोबर आहे। कवक जमिनीतून पाणी आणि क्षार शोषून शैवालाला प्रोव्हाइड करतो, हे पण बरोबर आहे। आपल्याला चुकीचं निवडायचं तर दोन्ही चुकीचं नाहीये, म्हणून उत्तर काय रे, चौथं दोन्ही नाहीये।
तर हे कळणं गरजेचं आहे. यानंतर खालीलपैकी कोणाला झुडपी लायकेन म्हणतात? लायकेनचं स्ट्रक्चर कसं आहे त्यानुसार प्रकार पडतात. क्रस्टोज लायकेन एका बाजूने चपटा असतो मित्रांनो. यानंतर फोलिएज लायकेन दोन्ही बाजूने चपटा असतो दोन्ही. आणि फ्रुटिकोज लायकेनला आपण झुडपी लायकेन म्हणून काय आहे ओळखत असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर पहिलं क्रस्टोज लायकेन जो आहे याच्यामध्ये ग्राफिस आणि लॅकॅनोरा हे दोन एक्झाम्पल येतात. याच्यामध्ये ग्राफिस एक एक्झाम्पल आहे आणि लॅकॅनोरा एक एक्झाम्पल आहे. यानंतर फोलिएज दोन्ही बाजूने चपटा असणारा आहे. कॉलेमा, पेल्ट्रिग्ला आणि पार्मेलिया येतं. ह्याच्यामध्ये येतं कॉलेमा नावाचा, पेल्ट्रिग्ला नावाचा एक येतं आणि पार्मेलिया. हा जो पार्मेलिया आहे ना मित्रा, हा पार्मेलियालाच आपण मशरूम म्हणून ओळखत असतो आणि यापैकी नाही. एवढं लक्षात घ्या. क्रस्टोज लायकेन मध्ये बाकीचे येतं उष्णिया वगैरे येऊन जातं मित्रांनो. क्रस्टोज लायकेन मध्ये काय आहे उष्णिया वगैरे येऊन जातं. यानंतर खडकावर आढळणारा लायकेन कोणता? जो खडकावर आढळतो त्याला सेक्सिकोलस म्हणून ओळखलं जातं. कॉर्टिकोलस कुठं आढळतो सर? कॉर्टिकोलस कुठं आढळतं? तर कॉर्टिकोलसच्या बाबतीत जर बघितलं तर मित्रांनो मातीत आढळणारा नाही तर बरोबर आर्द्र जागेत. बघा कॉर्टिकोलस हा आर्द्र जागेत आढळताना दिसतो मॉइश्चरमध्ये. टेरिकोलस मात्र मातीमध्ये आढळताना दिसतं. तर लक्षात राहू द्या, सेक्सिकोलस हा रॉक वरती आढळतं, टेरिकोलस मातीमध्ये, कॉर्टिकोलस लायकेन आपल्याला आर्द्र जागेमध्ये आढळताना दिसतं. आता सॅक्सिकोलसचं एक्झाम्पल काय? डर्मॅटोकार्पन आहे. याचं एक्झाम्पल जर बघितलं तर त्याला डर्मॅटोकार्पन म्हणून ओळखलं जातं. ह्याच्यावर आहे. यानंतर बघा टेरिकोलसचं एक्झाम्पल आहे ते पण महत्वाचं आहे, तो म्हणजे क्लॅडोनिया. टेरिकोलसचं एक्झाम्पल आहे क्लॅडोनिया. यानंतर कॉर्टिकोलसचं एक्झाम्पल आहे उस्निया म्हणजे काय आर्द्र जागेत आढळणारा कॉर्टिकोलस. आणि मराईनचं जर बघितलं मित्रांनो माहिती आहे क्लॅपुलम मॅरिना म्हणून ओळखलं जातं. तर क्लॅप्लॅका मॅरिना म्हणतो आपण. तर हे एक्झाम्पल आहेत. तर हे लक्षात राहू द्या. ह्याचं उत्तर पहिले कारण रॉकवरती विचारलं. लिटमसचा पेपर कोणत्या लायकेन पासून तयार केला जातो हे लक्षात घ्या. तर रोसेला, लॅसेलिया, युरेनिया, रॅमेलिना, लेबेरिया, सायट्रिया आणि काय पेल्टिग्रा. तर या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर सगळ्यात पहिलं आन्सर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे हा पहिलं या रेसेला आणि लॅसेलिया ह्याचा उपयोग लिटमसचा पेपर तयार करण्यासाठी केलं जातं. युरेनिया आणि रॅमेलिना कशासाठी वापरलं जातं सर? तर युरेनिया रॅमेलिना जो आहे हा साबण आणि सौंदर्यासाठी वापरलं जातं. तर हे साबण तयार करण्यासाठी किंवा सौंदर्य प्रोडक्ट तयार करण्यासाठी वापरलं जातं. लेबेरिया आणि सायट्रिया हा टीबी साठी वापरलं जातं, ट्युबरक्लोसिससाठी वापरलं जातं. आणि पेल्टिग्रा कशासाठी वापरलं जातं? तर पेल्टिग्रा हा पाण्यापासून भीती वाटणाऱ्या रोगांमध्ये ज्याला हायड्रोफोबिया म्हणत असतो मित्रांनो, ज्याला हायड्रोफोबिया म्हणून ओळखत असतो, तर हिच्यामध्ये वापरलं जातं. इथं विचारलं लिटमस पेपर म्हणून उत्तर पहिलं येईल. यानंतर जोड्या लावा. आता बघा आता सांगितलं सेक्सिकोलस जो आहे डर्मॅटोकार्पन. कॉर्टिकोलस म्हणजे सेक्सिकोलस म्हणजे काय रे? रॉक वरती आढळणारा. कॉर्टिकोलस म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का? जर बघितलं तर या ठिकाणी मॉइश्चर मध्ये आढळणारा उष्णी आहे. टेरिकोलस क्लॅडोनिया, मरेना म्हणलं तर कॅलाप्लॅकोर मॅरिना म्हणून ओळखलं जातं. म्हणून उत्तर काय यायला पाहिजे रे? उत्तर 1 2 3 4 म्हणजेच काय आहे दुसरं येणं गरजेचं आहे. अंतर काय आणि कसं असणार आहे? यानंतर खालीलपैकी कोणती जीवाणू अँटीबायोटिक म्हणून वापरलं जातं? तर मायकोप्लाझ्मा ॲक्टिनोमायसिट. ते ॲक्टिनोमायसिट नावाचे जे जीवाणू असतात हे जमिनीत असतात आणि त्याचा वापर ॲज अ अँटीबायोटिक म्हणून केलं जातं. क्लॉस्ट्रिडियम तर मला सांगा एंटेरोटॉक्झिन नावाचा काय करत असतो रे? विष तयार करताना अन्न खराब करण्याचं काम करतं. ॲझोटोबॅक्टर तर मला सांगा नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देताना असजीव आहे. मायकोप्लाझ्मा हा जगातील सर्वात लहान पेशी आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो सेल वॉल वगैरे आढळताना दिसत नाही. हे आहे. खालीलपैकी कोणते शैवाल? सॅप्रोफाइट आहे. सॅप्रोफाइट म्हणजे काय मित्रांनो? कुजलेल्या पदार्थावर जीवन जगणारे. तर मित्रांनो माहित आहे का कंझ्युमर जेवढे काही प्रोटिस्ट आहेत हे सगळेचे सगळे सॅप्रोफाइट म्हणून ओळखलं जातं. ह्याचं एक्झाम्पल जर बघितलं तर स्लाइम मोल्ड आहे. स्लाइम मोल्ड म्हणून ओळखलं जातं. डायॲटमस स्वयंपोषी असतो, डायनोफ्लॅजेलेटस स्वयंपोषी असतं आणि युग्लिनॉइड पण स्वयंपोषी आहे. स्वतःच अन्न स्वतः तयार करणारे. हे तिघच कोणत्या प्रोटिस्टामध्ये येत असेल तर प्रकाश संश्लेषणामध्ये. आणि कंझ्युमर प्रोटिस्टामध्ये जर कोण येत असेल तर स्लाइम मोल्ड जे कुजलेल्या पदार्थावर जीवन जगतात आणि सॅप्रोफायटिक असतात. म्हणून उत्तर याचं दुसरं येणं गरजेचं आहे. कवक जेव्हा उच्च वनस्पती बरोबर जीवन जगतं तेव्हा त्याला काय म्हणतात मित्रांनो? उच्च वनस्पती आणि कवक जेव्हा एकत्रित जीवन जगतात त्या जीवन जगण्याच्या पद्धतीला मायकोरायझा म्हणतात. सर लायकेन कोणाला म्हणतात? लायकेन मध्ये कवक जर शैवाला सोबत जीवन जगत असेल तर त्याला लायकेन म्हणून ओळखलं जातं.
म्हणून दोघेही सहजीवन जगतात, पण उच्च वनस्पतीमध्ये जगलं कवक त्याला मायकोरायझा आणि शैवाल सोबत जगलं तर त्याला लायकेन म्हणतात, म्हणून उत्तर दुसरं यायला पाहिजे. सर्वात पहिली जीवाणू विरोधी अँटीबायोटिक म्हणजे जगामध्ये पहिली अँटीबायोटिक कोणती तयार केली गेली तर मित्रांनो माहिती जी तयार केली ती कोणापासून तर पेनिसिलियम नावाच्या कवकापासून तयार केली गेलेली आहे. जी पेनिसिलिन नावाची अँटीबायोटिक आहे ही जगातील पहिली अँटीबायोटिक म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. आता बघा खालीलपैकी कोणत्या सृष्टीच्या सीमा निश्चित नसतात? प्रोटिस्टा. का? कारण प्रोटिस्टा एका बाजूला वनस्पतीला जोडते, दुसऱ्या बाजूला प्राणीला जोडते आणि तिसऱ्या बाजूला कवकाला पण जोडते, म्हणून याच्या बाउंड्री ह्या निश्चित नसतात. बाकीच्यांच्या बाउंड्री निश्चित आहे, मोनेरा, कवक आणि लायकेनच्या मित्रांनो. आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या लायकेनचा उपयोग अँटीबायोटिक बनवण्यासाठी केला जातं? उस्निया आणि क्लॅडोनिया या दोघांचाही उपयोग अँटीबायोटिक बनवण्यासाठी केला जातं मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा संपूर्ण 50 प्रश्नांचं विश्लेषण घेतलेलं आहे. गट ब क पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेला या घटकावर हमखास प्रश्न विचारला जातो. यासाठी व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो. काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, पण मार्क मिळवणं गरजेचं आहे जर पास व्हायचं असेल पूर्व आणि मुख्य मित्रांनो. तर चालतं. यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि लेक्चर आवडला असेल तर लेक्चर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या सेशनला याच डेडिकेशनने, याच अप्रोचने. धन्यवाद मित्रांनो.